सर. जय श्री कृष्ण. जय सरांना श्री नमस्कार. कृष्ण. तसंच सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. कुबल मॅडम तुम्हालाही नमस्कार. ज्योतिषमध्ये विविध प्रकारचे विषय शिकवतात सर आपल्याला, त्याच्याबद्दल आपण नेहमीच त्यांचे आभारी आहोत. ज्योतिष ज्ञानासोबत पण पत्रिकेतील ग्रहांच्या मांडणीप्रमाणे घटना का झाल्या, काय होतील, हे उलगडून चांगलं समजावून सांगतात. आणि त्याचबरोबर सामाजिक आणि कायदेविषयक सुद्धा ज्ञान देतात. आजचा सरांचा विषय आहे पंच पक्षी हा विषय आहे. मी सरांना विनंती करते की सरांनी सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम. अं, कुबल मॅडम, पहिला तारखेची हे लावा पत्रिका. होय सर, लावते. तुमचा आज एकच फोन आहे का कुबल मॅडम? नाही ना, मी फोनवर पण जॉईन आहे का? नाही, दुसऱ्याला ऍडमिन नाही केलं म्हणून अच्छा. नाही, आहे, फोनवर पण आहे. दिसलं नाही मला. आणि समजा इकडे गडबड झाली तर आपल्याला काही वेळेस तिकडनं शेअर करायला लागतं ना. बरोबर, एक मिनिट. हा, तुम्ही सांगा तारीख तोपर्यंत मी हा, तुम्हाला. सांगते. 27 जुलै 1982, 1982. सकाळी 6 वाजून 11 मिनिटाचा जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि स्थळ मुंबई आहे. आता दुसरी पत्रिका. हा, हा यांनी बघा ही. सगळ्यांनी लिहिलं का? हा, लिहून मग घ्या, लिहून घ्या जरा. हा, थोडं कृपया एक लिहून दोन घ्या. मिनिट थांबूया, नाही तर मग आपल्याला मग परत मागे यायला लागतं ना. येस येस. झालं का सगळ्यांचं? हो झालं मॅडम. हा, मग सर झालं आता झालं मॅडम. थांबू का? बर. नाही नाही झालं झालं, मॅडम. हा, झालं, ठीक आहे. चालेल. सर हा, ऐका ना. आता बोला. मुख्य कुंडली लावू ना, आणि हो मग हो, ते मुख्य पक्षी कुंभ. ना. हा. येस, नंतर मग हा. भाव मध्य लावायचा. येस येस येस. बघा, लावली आहे सर, कर्क लग्नाची. हा, हम्म. बघा, कर्क लग्नाची पत्रिका आहे. हम्म. सगळ्यांनी नीट वाचून घ्या. मॅडम याचा शुक्ल पक्ष का कृष्ण पक्ष ते नाही शुक्ल लावलं शुक्ल तुम्ही. शुक्ल, अच्छा. ते बर, थांबा 1 मिनिट, अगोदर ते दाखवते सर यांना. हम्म. हे घ्या. शुक्ल सप्तमी आहे. चित्रा 3 नक्षत्र, म्हणजे तिसरं पद. आणि हिंदू प्रमाणे सोमवार, इंग्लिश प्रमाणे मंगळवार. ते काय आपल्याला नकोय म्हणा. लावू आता पत्रिका. हा, पत्रिका लावा मॅडम. हम्म. हे बघा, लावली, दिसते का बघा सगळ्यांना. मॅडम, 2 मिनिटं पत्रिका काढा, कारण का मी जरा स्वागत केलं नाही. तर स्वागत बर. करतो सगळ्यांचं. ठीक आहे. हा, केलं नाही मी. नमस्कार. पहिल्या चव्हाण मॅडमना नमस्कार, त्यांनी स्वागत केले. त्यानंतर आपले सर्व आदरणीय कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, त्याच्यानंतर कुलकर्णी आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, त्यानंतर इत्यादी हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय आपले जे काही सभासद आहेत. विद्यार्थी आता नाही, आता तुम्ही लीडर झालेले आहात सगळे, तर या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण भावमध्य हा विषय शिकणार आहोत. तर मुळामध्ये भावमध्य हा
का शिकायचा असतो त्याच्यावरती एक तुम्हाला थोडस माहिती देतो की जेव्हा जातकाचा जन्म होतो त्यावेळेला जर समजा उदित लग्न हे जास्ती अंशाचं भोगलं असेल तर त्या दरम्यान दक्षिण दिशा ही दशम स्थान म्हणून समजली जाते आणि दशम भाव हा नक्की करायचा असतो. दशम भाव नक्की केल्यानंतर त्याच्यामध्ये यदा कदाचित जर भरपूर काही बदल असेल तर त्यावेळेला एखादा भाव रिपीट होतो, म्हणजे एखादा भाव अस्त होतो. तर अशा वेळेला जो भाव आहे तर त्याच्यामध्ये एखादा ग्रह नसेल आणि जर एखादा ग्रह असेल तरी सुद्धा भावमध्याचा फलादेश जो आहे तो त्या भावाला धरून म्हणजे आधारून, तर त्यावेळेला त्या ठिकाणी असलेला बिंदू ते आलेलं नक्षत्र याला अनुसरून तो प्रतिसाद जातकाच्या कुंडलीमध्ये मिळतो. आता अशा वेळेला त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला फलित करायचं असतं तर तुम्हाला थोडस असा एक नियम ठेवा की भावमध्य तपासण्याची एक सवय ठेवली तर त्या ठिकाणी तुम्हाला यदा कदाचित एखाद्या भावामध्ये ग्रह नसेल तर त्यावेळेला त्या ग्रहाचा म्हणजे जी राश असेल त्या राशीचं जे काही नक्षत्र असेल तर त्या नक्षत्राचं फलित अधिक तो भाव कुठे कार्यरत करतो किंवा त्या नक्षत्राचा जो काही बिंदू आहे तर त्याच्यावरती जो राशी स्वामी आहे तो कुठे विराजमान आहे त्याला अनुसरून तुम्हाला फलित करता येतं, अशी ही शास्त्रातली सोय आहे. म्हणून भावमध्य हा अवश्य तपासावा. दुसरा भाग असा आहे की भावमध्याचा जो भाग आपण काढतो त्याच्यावरून खरा नवमांश जो आहे त्याची निर्मिती होते. जर पहिल्यांदा आपण जेव्हा निर्यनमध्ये जातो तर ते निर्यनमध्ये सगळे जी काही कोष्टक असतात तर ती कोष्टक भावमध्यावरूनच तयार होतात. ज्या काही षोडश वर्गाच्या कुंडल्या आहेत त्याला मग D9 म्हणा, D10 म्हणा, D11 म्हणा, 12 म्हणा, 16 म्हणा, ज्या काही सगळ्या त्या आहेत त्या सगळ्या कुंडल्या त्याच्यावरूनच तयार होतात. आता यदा कदाचित प्रथम भाव जो आहे त्याच्यावरून सर्व कुंडल्या निर्माण होतात, पण नवमांश हे सुद्धा त्याच्यातूनच तयार होतात. आता कधी कधी असं होतं की आपण नवमांश पाहतो आणि एखाद्या वेळेला नवमांशामध्ये जर समजा आता इथे जे लग्न असेल तर ते लग्नामधून तो नवमाशाची निर्मिती ही भावमध्यानुसारच होते. त्यावेळेला दशम स्थानामध्ये आलेला जो नवमांश असतो तो नवमांश जो आहे तो एकूण नवमांश 9 आहेत. तर 10वा नवमांश म्हणजे दशम स्थान जे आहे त्याच्यामध्ये बदल होतो, कळलं का? म्हणून त्यावेळेला सुद्धा तुम्हाला भाव निश्चित करून त्याच्यामधला जो भावबिंदू आहे त्याच्यावरून फलादेश करण्याची सवय ठेवली पाहिजे आणि तो सुद्धा फलादेश जातकाच्या जीवनामध्ये त्याला मिळत असतो. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये बघितलं आपण एवढं व्हास्ट आहे की त्याच्यामधून आपण 1 सेकंड इक्वल टू 1000 ब्रेकअप्स हा त्याचा भाग आहे गणिताचा. आणि त्याच्यातूनच तसं आज मला एक पुस्तक मिळालं ते 1862 सालचं आहे आणि त्यावेळेला नासा वगैरे वगैरे काही नव्हतं आणि ते 1862 सालातलं पुस्तक किती रुपयाचं होतं? 1 रुपया 4 आणे. म्हणजे एवढ्या किमतीतलं 167 पानाचं पुस्तक त्या ठिकाणी विक्रीला होतं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण तपशील म्हणजे त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी निर्यन ही जी काही जागृती होती तर निर्यनचा विचार केला आणि इत्यादी जे सगळे ग्रह आहेत त्या ग्रहांचा विचार केला. त्याच्यामध्ये हर्षल आणि नेपच्यून त्याचं सुद्धा विवेचन केलेलं आहे. म्हणजेच काय की एखादा ग्रंथ हा अतिशय पूर्वी काळापासून आणि तो जो ग्रंथ आहे तो त्याचं मूळ जे ग्रंथकार आहेत ते इंग्लिशमध्ये आहे आणि त्या इंग्लिशमधून त्यांनी एक ग्रहस्थ आहेत त्यांना परमिशन देऊन नंतर तो मराठीमध्ये त्याचं प्रिंटिंग झालेलं आहे. म्हणजे कधी कधी जेव्हा आपण ज्योतिष शिकतो त्यावेळेला त्या ठिकाणी असणारं साहित्य हे आपल्याला फलादेशापर्यंत घेऊन जातं आणि त्या दरम्यान त्या पुस्तकामध्ये चंद्राचं वर्णन, आता म्हणा आपण चंद्रावर तर आईन्स्टाईन गेला होता पण तो हल्ली म्हणजे आपल्या समोर, पण त्या काळामध्ये चंद्राचं वर्णन कसं असेल, त्याच्यावरती किती डोंगर आहेत वगैरे वगैरे इत्यादी हे सगळं काही लिखाण आहे ते अतिशय सुंदर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ज्योतिषशास्त्रातीलच आहेत. तर
तुम्हाला अशा तऱ्हेने ते शास्त्र जे आहे ते शिकणं गरजेचं आहे. आणि आज आपला पंचपक्षीचा विषय आहे. त्याच्यामध्ये भाव मध्यावरती सगळे पक्षी मांडलेले आहेत. ते आता मॅडम तुम्हाला दाखवतील. बालाजी केंद्रे जर तुम्ही कॅमेरा ऑन करून ठेवला तर ताबडतोब तुम्हाला बाहेर काढलं जाईल, लक्षात ठेवा. कारण परवा पण मी बघितलं, तुम्ही सारखा सारखा कॅमेरा, तुम्हाला आता कोण पाहणार नाही. इथे तुमच्यापेक्षा सुंदर सुंदर लोक बसलेले आहेत, जन्माला आलेले आहेत. आणि कॅमेरा ऑन ठेवला तर परत कधी घेणार नाही तुम्हाला, कळलं? दिस इज द लास्ट वॉर्निंग. बरं, ठीक आहे. एनिवे, धन्यवाद. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आता मॅडम जे आहेत ती पत्रिका लावतील. सोबत तुमची जी पत्रिका आहे तर ती पुन्हा एकदा मांडू आणि लक्षात ठेवूया. नमस्कार सर. नमस्ते. बघा बरं. पत्रिका आधी लावली आहे. हा, हो. आता इथे आपण बघितलं तर प्रथम स्थान हे कर्क राशीचं आहे. आणि कर्क लग्न आहे, म्हणजे कर्क राशी म्हणजे कर्क लग्न. मी तुम्हाला गेल्या वेळेला कर्क राशीबद्दल सांगितलं होतं, कर्क लग्नाबद्दल सांगितलं होतं. त्यातील ग्रह आपण प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये पण तिथे विश्लेषण केलं होतं, आठवत असेल तुम्हाला. तर त्या ह्याच्यामध्ये आता हे कर्क राश जी आहे त्याचा भाव मध्य जो आहे तो 8°47 कलेचा आहे. म्हणजे 8°47 कलेचा हा बिंदू जो आहे तो पुष्य नक्षत्रामध्ये येतो. हे तुम्हाला कन्फर्म केलं पाहिजे. आता पुष्य नक्षत्रातला पहिला जो पक्षी आलेला आहे तो आहे घुबड, भाव मध्याचा. हा, कळलं? सर पक्षी पक्षी घुबड आहे ना? हो, नाही हो, घुबड आहे, पण मी लावू का असं मी म्हटलं. ते आपला तो अच्छा, चार्ट. हा, ओके. नाही, जरा घ्या ना थोडस हा, ह्या ठीक ह्याच्यामधलं ठीक हे जे आहे, आहे ना. ठीक आहे, चालेल. तुम्ही एक्सप्लेन करा मग लावते. हा, हा, त्याच्यानंतर प्रथम स्थानामध्ये सूर्य आहे. तो सूर्य जो आहे तो आपण ह्या वेळेला ग्रह घेतलेला नाही. ग्रहाचा अजूनपर्यंत आपण पक्षांची निवड केली नाही. तर ह्या वेळेला आज फक्त आपण भावमध्यावरतीच विचार करणार आहोत, कळलं का? तर दुसरा जो भाव आहे तो सिंह राशीचा आहे. तो 7° कलेचा आहे. आता तो मघा नक्षत्रातला आहे. म्हणजे बघा, इथून मघा, पूर्वा, उत्तर, म्हणजे जिथे आपण जर बघितलं तर पुष्य, आश्लेषा आणि मग मघा, म्हणजे एक नक्षत्राची गॅप त्याच्यामध्ये तयार झाली. आणि दुसरा भाव जेव्हा बनला तो मघा नक्षत्राचा आहे. कारण भाव एवढ्यासाठी समजावून सांगतो की भावामध्ये किती नक्षत्राचं अंतर झालं. तर पुष्य नक्षत्रामध्ये जन्माला आलेली व्यक्ती मध्ये आश्लेषा आहे आणि मग मघा नक्षत्र येतं. तृतीय भाव जो आहे तो कन्या राशीचा आहे आणि तो 6 अंशाचा आहे. तर मघामध्ये पूर्वा फाल्गुनी आणि मग उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जे आहे ते कन्या राशीतलं आहे. त्यानंतर तूळ रास जी आहे ती सुद्धा 6-3 आहे. म्हणजे 6:40 जर आपण बघितलं तर तिथे चित्रा नक्षत्र समाप्ती होते. आणि त्या ठिकाणी हा भाव फार लक्षात ठेवण्यासारखा आहे. 3:20 ते 6:40 हा दरिद्रांशामधला पार्ट आहे आणि तिथे आलेला आहे कावळा. तर तुम्ही जर सूक्ष्मांशामध्ये गेलात आणि फलादेश द्यायचा विचार केला तर आपण त्याच्यावरती विश्लेषण करू शकतो. वृश्चिक राशीचा भाव अनुराधा नक्षत्रामध्ये 6:58 आहे. आता 6:58 मध्ये आलेला कोंबडा आहे, कळलं का? आणि तूळ राशीतला कावळा आहे. आता ते लावतील मॅडम. त्यानंतर धनुराशीला 7 अंशाचा आहे, म्हणजे ते मूळ नक्षत्र आहे, कळलं? त्यानंतर मकर राशीला 8:47 आहे. 10 अंशाला नक्षत्र बदलतं, याचा अर्थ उत्तराषाढ नक्षत्र आहे. तिथे कोंबडा आलेला आहे. कुंभ राशीमध्ये 7:52 आहे. 6:40 नक्षत्र बदलतं. हे 7:52 म्हणजे शततारका आहे. मीन राशीमध्ये 6:03 आहे. मीन राशीचा आरंभ पूर्वा भाद्रपद आहे. इथे उत्तरा भाद्रपदातला मोर पक्षी आहे. मीन राशीमध्ये तिथे बघितलं तर मेष शेला 6:03 म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं तर अश्विनी नक्षत्र येतं, कळलं का? 6 अंशाला, बरोबर आहे. त्यानंतर वृषभ राशी जी 6:58 आहे, कृत्तिका नक्षत्र येतं. आणि मिथुन राशी जी आहे ती 7:52 आहे. मिथुन राशीचा आरंभ हा मृगशीर्ष नक्षत्राने 3ऱ्या चरणातून होतो
आणि तिथे मृगनंतर आरजा नक्षत्र 6:40 आरंभ होतो. म्हणून त्या ठिकाणी आलेलं जे पक्षी आहेत ते घुबड आहे. होय. आता मॅडम तो घुबडचा चार्ट लावतील. आता कसा फलादेश द्यायचा हे लक्षात घ्या. आपल्याला आता ग्रह युटिलाइज करायचे नाहीत. आता फक्त भाव मध्ये युटिलाइज करायचं आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर समजा तिथून आपला नियम काय आहे की गोचर त्या भावाला स्पर्श करतो, तो पहिलं जे गोचर आहे ते सूर्याचं गोचर कारणीभूत ठरतं. चंद्र तर असा दरवेळेला त्या भावातून जाणारच आहे आणि त्यावेळेला त्या त्या राशीतून जाताना या भावाला जेव्हा स्पर्श करेल तिथे कुठला पक्षी असेल त्याला अनुसरून तो पक्षी आणि चंद्राचं भ्रमण त्याच्यावरती फलादेश देण्याची पद्धती आहे. जर ह्यापर्यंत कोणाला काही कळलं नसेल तर कृपया मला विचारायला बिलकुल घाबरू नये. प्रश्न अवश्य विचारा. तुमच्या प्रश्नांमुळे इतर लोकांचा फायदा होतो आणि त्यांना सुद्धा ती गोष्ट समजली जाते. बरोबर आहे का? भाषा सर, व्यवस्थित आहे का? हा बोला. आता आता जो मुद्दा आपण मांडलात की भावमध्ये आपण बघणार आहोत, ग्रह बघणार नाही आहोत. मग भावमध्याला कोणता पक्षी आहे तो आपण तिथे बघितला, पण हा फक्त सूर्याचं भाकीत आपण आधी करायचं का, की सूर्य ज्या ग्रहातून भावमध्यातून भ्रमण करतोय त्याला आता जास्त वेटेज द्यायचं? नाही, आता कसं आहे मॅडम का, सूर्य हा तारा जो आहे ना, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो व्यवस्थित. हा. सूर्य हा तारा अतिशय प्रमुख तारा आहे होय. आणि आतापर्यंत जेव्हा आपल्याला इत्यादी ग्रह माहिती नव्हते, हा. म्हणजे फार पूर्वी फार हा. पूर्वी, हम्म. तर त्यावेळेला सूर्य आणि चंद्र आणि त्याच्यावरती आधारित राशीमध्ये प्रवेश करते वेळी सूर्य ह्या राशीत असला आणि त्यावेळेला त्या राशीमध्ये तो 1 महिना वास्तव्य करणार आहे, तेव्हा चंद्र येऊन त्याला भेटणार आहे आणि मग तिथे अमावास्या तयार होईल आणि हो. अमावास्या तयार झाल्यानंतर त्याची प्रतिपदा तयार होईल. हो. अशी तिथी चंद्राची कला असते असते वाढते, हो. म्हणजे चंद्रकला त्याला आपण होय. म्हणतो. एक एक कलेने त्याची वाढ होते आणि मग तशीच तिथी जी आहे ती एक एक तिथीने त्याची वाढ होत जाते. मग हम्म. अशा वेळेला त्या पर्टिक्युलर भावमध्यातून जेव्हा ग्रह रवी सारखा ग्रह भ्रमण करेल आणि हा. तो भाव मध्य रिपूट झाला नसेल किंवा अस्त झाला नसेल भाव, तर त्या हा. ठिकाणी सूर्याचं फलित जे आहे ते हा. जातकाच्या जीवनामध्ये निश्चित आपल्याला मिळेल. आता भाग असा राहिला मॅडम हा. की सूर्य जेव्हा भावमध्याला स्पर्श करेल हा. त्यावेळेला तो जो पक्षी असेल तो हा. पक्षी ऍक्टिव्हेट होईल हा. आणि त्या पक्षामध्ये, कारण का की जातकाचा जन्मच त्या पक्षाशी संबंधित असल्यामुळे, म्हणजे तृतीय चतुर्थी पंचमी हा पक्ष सांगतो, तिथी हम्म. पक्ष, मग त्यावेळेला तिथे त्या पक्षामध्ये बदल होणार नाही. मग तो मोर असेल, कोबडा असेल, गिधाड असेल, तो कळलं हम्म. का? मग हम्म. त्याचं फलित आपल्याला जेव्हा द्यायचं असेल तर सूर्यभ्रमणावरती गोचर अप्लाय करायचं. आता जर समजा तुम्हाला इच्छा असेल की महादशा त्याच्यावरती लावायच्या असतील तर हा. त्या दरम्यान तुम्हाला स्थानाचा विचार केला पाहिजे आणि त्या स्थानामध्ये एखादी घटना जर जातक अपेक्षित असेल आणि हम्म. त्यावेळेला ती दशा कोणती चाललेली आहे हम्म. त्यावरून तुम्हाला त्या जातकाला त्या स्थानाचं फळ हे आपण विचारात घ्यायचं असतं. हा. हो सर, कळलं. कळलं, काही आता पुढे अडचण? सांगताना. नाही, ठीक आहे, कळलं सर. हा, पण सूर्य जेव्हा भ्रमण करेल त्यावेळेला त्या भावाला स्पर्श करते. आता उदाहरण तुम्हाला मी सांगतो. धनुराशीमध्ये सूर्य हा कोणत्या काळामध्ये येतो तर त्यावेळेला तो 15 डिसेंबरला येतो. होय. कळलं का? म्हणजे हो. 15 डिसेंबरला इथे 7 अंशाचा भाव आहे, म्हणजे 7 अंश चालल्यानंतर ती तारीख असेल 22 डिसेंबर. हा. हो. मग तो एका अंशासाठी तिथे 22 डिसेंबरला फलादेश देईल आणि हा. त्या दरम्यान धनुराशीला आलेला जो पक्षी आहे तो कोंबडा. हा. कोंबड्याचं फलित आपण पहिल्यापासून शिकलेलो आहोत, हम्म. तर जातकाला ते फलित योग्य आहे का? आता जर समजा तिथे गिधाड असेल तर त्या गिधाडाप्रमाणेच त्याला फलादेश हा प्राप्त होईल. हम्म. म्हणून पक्षी कोणता आहे
त्या पक्षीवरून तुम्हाला त्याचा फलादेश करण्याची तिथे सवय पाहिजे, मुभा आहे. म्हणजे हा. कसं फलादेश द्यायचा. हो, पण मग तो फलादेश त्या पक्षाप्रमाणे त्याला एकच दिवसाचं मिळणार ना? सूर्याचं भ्रमण हे 1 अंश 59 59 कला 59 कला हे ठरलेलं आहे. हो. त्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही. म्हणून जर कदाचित वर्षातून एखाद्या बिंदू त्याला त्या महिन्यामध्ये लाभणार असेल तर आता 7 अंशाचा भावमध्ये आहे तर तुम्ही 5 अंशाला फलादेश देऊ शकणार नाही. होय. त्या राशीमध्ये सूर्याने प्रवेश केला याचा अर्थ तुमच्या कुंडलीमध्ये त्याने तुमच्या भावमध्येला स्पर्श केलेला नाही. म्हणून याच्यामध्ये जे भाव बदललेले आहेत, उदाहरणार्थ की इथे 8 अंशाचं प्रथम लग्न आहे तर सगळे भाव 6 7 8 6 7 8 मध्येच आहेत. कारण का की 15 अंशाच्या आतल्या भावात त्या जातकाचा जन्म झालेला आहे आणि तो जन्म जर समजा अश्लेषा नक्षत्राच्या 16 अंश 40 कलेनंतर झाला असता तर भावामध्ये तिथे फेरफार बदल आला असता. म्हणजे दशम भाव जो आहे तो कमी झाला असता. जसं जसं लग्नस्थानाचा भाव वाढतो त्या दरम्यान दशम स्थानाचा भाव कमी कमी होत जातो. याला कारण सांगतो तुम्हाला मी. जेव्हा तुम्ही दिवसा एखादं लग्न उदित असेल आणि त्यावेळेला जसं जसं लग्न जास्ती वेळ तिथे अंश पार करेल त्याला तुम्ही तुमच्या खिडकीतून पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सावली जी असेल त्या सावलीवरती तुम्हाला बदल निश्चित जाणवेल. तर थोडस तिथे तो खगोलीय भाग आहे. तर तुम्ही तुमची टेरेस असेल त्या ठिकाणी जाऊन तिथे एखाद्या काठी ठेवून बघू शकता की प्रत्येक भावाला सूर्य ज्या वेळेला उदित असेल म्हणजे दिवस असेल त्यावेळेला त्याच्या सावलीमध्ये बदल येतो. आणि ती सावली हळूहळू हळूहळू मागे पुढे होते. याचा अर्थ तो भाव जो आहे तो त्या ठिकाणी बदलत असतो. हो सर, कळलं. थँक्यू. बर, थँक्यू सर. आता थँक्यू. आता इथे भावमध्येला घुबड आहे तर त्या ठिकाणी घुबड हा अतिशय चांगला पक्षी आहे. आता एवढा चांगला पक्षी असल्यानंतर अमेरिकेमध्ये त्याला उल्लू म्हणतात. तर त्या ठिकाणी कमीत कमी 1 कोटी उल्लूंची हत्या करण्यासाठी आदेश दिलेले आहेत. तर विचार करा, आपल्याकडे घुबडला लक्ष्मीचं वाहन समजलेले आहे आणि अमेरिकेमध्ये दुर्बुद्धी सुचलेली आहे की घुबडाला मारून टाका. तर इथे प्रथम भाव कर्केला घुबड आलेला आहे. तर त्या ठिकाणी जातकाचा जो काही यश मिळण्याचा जो कालावधी असेल ऍज पर सूर्य भ्रमण सूर्यगोचर कळलं तर तो त्या ठिकाणी कर्क राशीला सूर्य केव्हा येतो हे आपल्याला माहिती असायला हवं. आता त्यावेळेला तुम्ही बघितलं तर मार्च महिना आहे का एप्रिल महिना आहे का मे महिना आहे असं तुम्हाला विचार केला पाहिजे. जसं त्या ठिकाणी जुलै महिना 15 तारखेला सूर्य हा जो आहे हा त्या ठिकाणी जुलैच्या 15 तारखेला आल्यानंतर 8 अंश 47 कला आहे. तर 15 आणि 8 23 तारखेला तो घुबडाच्या संबंधित तिथे जातकाला फलादेश देईल. व्यवस्थित लक्षात ठेवणे. जास्ती घाई होत असेल तर मी आणखी कमी स्लो तुम्हाला शिकवेन. बोला. ते तुमचे हे लक्षात पाहिजे सूर्यभ्रमण. आता कर्क राशीला सूर्यभ्रमण हे कधी होतं तर 15 जुलैला. बरोबर आहे की नाही? होय. 15 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत. हो, पण त्याच्यामध्ये मॅडम हे 8 अंशाचा भाव मध्ये आहे. तर 15 आणि 8 23 किंवा 24 तारखेच्या दरम्यान त्या जातकाला ती 47 कला पण त्याच्यामध्ये धरली पाहिजे. कळलं का? 25 तारखेला. हा, म्हणजे 24 किंवा 25 हा, जे असेल 25 ते. जुलै. हा, मग त्या ठिकाणी तुम्हाला तिथे घुबडाचा बेनिफिट जो आहे तो जातकाला प्रथम भावाशी संबंधित मिळेल. हा सर, विचारू का एक प्रश्न? हा, बोला ना. आणि आता हा आपण रवीचं भ्रमण बघतोय.
हो तर म्हणजे मग आणि ह्याचा प्रथम भाव आला म्हणजे जातकाचं जर काही सरकारी काम असेल किंवा काही अग्रीमेंट करायचं असेल तर त्या तारखेला करावं त्यांनी, असं पण सांगू शकतो का? हो, असं पण सांगू शकतो. दुसरी गोष्ट काय माहितीये का, की असं आहे मॅडम, की जर ज्योतिषामध्ये आपण पाहिलं तर सूर्य हा असा ग्रह आहे की त्या ठिकाणी तुमचा सूर्य बलवान असेल, चांगल्या स्थानामध्ये असेल, सूर्यबल जर कुंडलीमध्ये चांगलं असेल तर हम्म. त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा समस्या ज्या आहेत त्या निवारण होतात. हो. पण का की व्यक्तीला त्या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीला सामोरं जावं लागतं, प्रसंग येतात. तर त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलरली तो ताराच आहे, म्हणजे सूर्य हा तारा आहे, ग्रह नसून. हो. तर हो. त्याच्यावरती आधारित सगळे इत्यादी ग्रहांची मोमेंट आहे. तर होय. तुम्हाला जर एखादं कार्य यश मिळवायचं असेल तर आपला पंचपक्षीचा विचार आहे. तर त्या ठिकाणी आलेला पक्षी पण घुबड आहे, तो चांगला आहे आणि त्यावेळेला जातकाने संधी साधावी असा त्यातला भाव आहे. होय. आलं कळलं? लक्षात. हो, येस, थँक्यू. सर मी विचारू? हा बोला. सर आपल्याला इथे कलांचा पण विचार घ्यायचा आहे ना? आता बघा मॅडम, शेवटी 60 कला 60 कला हा एक अंश बनतो. नाही 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 नाही, तसं नाही. म्हणजे आता हा. 25 तारखेला 8 अंश 6 कला 52 कला आहेत आणि इथे आपला आठ भावमध्ये आठ जो अंश मॅडम 47 कला 32 कला आहे. हा, हे याच्यात आहे, आपले आलेले आहेत, पण पंचांगामध्ये हा. 8 अंश 6 कला 52 कला आहे. तर मग आपल्याला हो, 47 एक एक कला मिनिट जर एक मिनिट बघायचे एक तर मिनिट पुढची एक डेट मिनिट घ्यायची ना. एक मिनिट सांगतो. हा हा ते तुमच्या समजा पंचांगामध्ये असेल, मी तुम्हाला एक क्लिअर करतो. हा हा तुम्ही टोकियोमध्ये राहत असाल हा. किंवा लॉस एंजेलिस मध्ये राहत असाल, हम्म. खगोलशास्त्रातली स्थिती ह्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही. हो आता तुम्हाला जे तुमच्या पंचांगामध्ये नागपूरचं पूर्व सकाळी 5:30चं पंचांग दिलं असेल, हो त्याचे स्पष्ट ग्रह असतील, हो बरोबर आहे की नाही? हो आता हो तुम्हाला पर्टिक्युलर त्या लग्नाशी संबंधित सूर्य तिथे असेल का, मग तुम्हाला पूर्णपणे त्या तारखेला जावं लागेल. जे आता अच्छा. आपण जी तारीख सांगितली जुलै महिन्याच्या 23 हो हो तारखेला, 23 तारखेला. जर हा जुलै महिन्याच्या 23 तारखेला सूर्योदय झाला, त्याला सूर्याची जी काही अंश होते त्याच्याशी संबंधित तुम्हाला फलादेश द्यावा लागेल. अच्छा. दरवेळेला सूर्याचे अंश हे एकाच अंशाला किंवा 2 अंशाला पर्टिक्युलर असतील असं नाही. बरोबर ते आहे. अंश त्या ठिकाणी कला विकलेमध्ये सुद्धा त्याचा बदल असतो. हो हो बरोबर आहे सर. म्हणजे आता इथे 25 तारखेला येत आहे तर 25 तारीख आपण पकडायची मग. जी असेल ती आठ. तुम्हाला, हो म्हणजे मला माहित नाही तुमच्याकडे कुठलं पंचांग आहे. नाही, जे आमचं असेल ते अर्धंदेकर आहे. हरकत नाही ना. हा प्रश्न तो नाहीये. हा प्रश्न हा असा आहे की आपण जे साहित्य वापरणार आहोत त्या ह्याच्यामध्ये पंचांगातून सूर्य हा अमुक वेळेला अमुक तारखेला ह्या अंशावरती विराजमान होईल. हो हो आलं लक्षात सर, आलं लक्षात. थँक्यू सर. सर एक विचारू? हा बोला मॅडम. सर आता आपण भावमध्याचा विचार करतोय बरोबर. तर हम्म. सूर्य ज्या वेळेला भावमध्याला स्पर्श करेल तेव्हा तो पक्षी जिथे जो कोणता असेल तो ऍक्टिव्ह होईल. पण त्या येस. आधी जर एखादा ग्रह असेल आणि सूर्य भ्रमण करताना त्या ग्रहाला आधी स्पर्श करत असेल तर त्या ग्रहाचा जो कुठला पक्षी आलेला असेल त्याचं फळ आधी मिळेल आणि नंतर भावमध्याचं फळ मिळेल की दोन्हीचा एकत्रित विचार करताना कसा करावा? आज आपण फक्त भावासंदर्भातच विचार करतोय, बर ग्रहांबद्दल बर नाही. बर सर आज चालेल. आपण दोन्हीचा फक्त आपण नंतर एकत्रित विचार करणार आहोत ना पुढे जाऊन? पुढे जाऊन करणार आहोत. हा चालेल सर, हरकत नाही. पण आजचा विचार फक्त भावासंदर्भातच आहे. हो सर, आणि हो सर. तुम्हाला कल्पना आहे की आपण पहिल्यांदा स्पष्ट लग्न बनवतो, नंतर ग्रह हो बनवतो, नाही हो का? सर, हो सर, हो सर. हो. तर स्पष्ट लग्न तयार झालं, तो भाव की मग तसाच आपण आहे. ग्रह. हो हो सर, येस. बरोबर सर. ओके सर, मग ओके. yes. ओके. मग सूर्याची स्थिती ही अशी आहे. ओके, म्हणजे तिथे घुबड हा पक्षी वर्षातून एक दिवस जे उदित लग्न त्याच्या वेळेला असेल त्या दरम्यान त्याची जी तारीख असेल, बघा इथे जन्मतारीख वेगळी आहे ना मॅडम. वेगळी दहा म्हणजे?
10 अंशाचा रवी आहे ना. हो हो, रवी 10 अंशाचा आहे सर. मग त्यावेळेला 25 तारीख 25 तारीख 27 येते का? 27 तारीख आहे. मग असं आहे ते. 27 जुलै आहे 27. मग 25-27 दरम्यान. मग त्याच्या अगोदर भाव अगोदर ऍक्टिव्ह होतोय. असं आहे की भाव जेव्हा आरंभ झाला त्यावेळेला तिथे मिथुन राशी उदित होती, पण आपण जे निरियनमध्ये ऐनांश वजा केल्यानंतर भाव स्पष्ट केला त्यावेळेला तो 8 अंशाचा झाला कर्क राशीमध्ये. होय सर. कळलं? आता ह्या घुबडाचं फलादेश रवीवरून तुम्हाला वर्षातून एकदाच ती संधी आहे. कळलं का? कर्क राशीतली. गॉट इट? होय सर. आता जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे कर्क राशीची आली नसेल, आता आपण जे करत आहोत तो प्रॅक्टिकल पार्ट आहे, पण त्याची कर्क रास जर समजा षष्ठ स्थानामध्ये असेल मिथुन लग्नाला अशाला, तर त्या ठिकाणी तुम्हाला असं आपण जर पाहिलं कुंभ लग्नाला तर षष्ठ स्थानामध्ये कर्क रास आली आणि तिथे सुद्धा एखादा पक्षी आढळलो, पण तो पक्षी कदाचित बदललेला असेल, हाच पक्षी असेल असा नाही. कारण त्यावेळेला भावाचा अंश हा यदा कदाचित प्लस मायनस अकॉर्डिंग टू नक्षत्र असू शकतो. कर्क राशीला पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा ही 3 नक्षत्र आहेत आणि त्याच्यामध्ये 3 नक्षत्रामध्ये कोणता पक्ष आहे, तिथी कोणती आहे, पक्ष म्हणजे कृष्ण आहे का शुक्ल आहे, त्याच्यावरती फलादेश द्यायचा नियम असतो. गॉट इट? लक्षात यायला वेळ लागतोय का? नाही सर, हो, समजलं. थोडं समजायला वेळ लागतो पण समजतंय. नाही, समजतंय पक्ष सर. आता लक्षात घ्यायचा सुरुवातीला. हा, लक्षात येत आहे सर. येते सर. गणपती सर लक्षात आलं. बोला बोला. सर इथे आपल्याला बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये 3 नक्षत्र आहेत. भावामध्ये हो. 2 नक्षत्र आहेत. नाही, तर 3 नक्षत्र 3च. 3 नक्षत्र आहेत Yes. आणि 3 नक्षत्रांना 3 पक्षी दिलेले आहेत. हो. म्हणजे जेव्हा अमुक ते अमुक ह्याच्यापर्यंत जेव्हा एखादं नक्षत्र असेल वर्कआउट करतंय, तेव्हा तो तेवढ्या पूर्ण ह्या स्पॅन मध्ये तोच पक्षी काम करणार ना. हो, आता बघा इथे सांगतो तुम्हाला मी कसं असतं मॅडम. पक्षाची जी सिक्वेन्स आपण तुम्हाला चार्ट पाठवलेला आहे होय होय त्याच्यामध्ये तुम्हाला अश्विनी पासून मोर लागतो. होय तो अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष अशी 5 नक्षत्र जी आहेत हा त्याच्यामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष कृष्ण याला पक्ष. मोर. मग तसा तो पक्ष्यांची निवड 5 नक्षत्राला दिलेली आहे. हो बरोबर आहे की नाही? मग होय आश्लेषानंतर लगेच लागतं कुठलं तर मघा, म्हणजे नक्षत्र बदलला, पक्षी बदलला. होय तर तशा तऱ्हेने इथे भावमध्यला सुद्धा हं. भावमध्याच्या प्रमाणे, जसं उदाहरणार्थ की सिंह रास जे आहे त्याच्यामधलं मघा नक्षत्र आणि कर्क राशीतलं पुष्य नक्षत्र आणि आश्लेषा नक्षत्र ह्याच्यामध्ये आपण पाहिलं मगाशी तर मृगशीर्ष पर्यंत एकच नक्षत्र होतं. कुठून? अश्विनी पासून. मग लगेच कर्क राशीला बदललं ना ते. हो पण आर्द्राला बदललं. आर्द्राला बदललं. आदराला आर्द्रा, बदललं मिथुनेला. मग आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा आणि मघा पूर्वाला बदललं. कळलं? असं आहे. तो चार्ट समोर ठेवायला पाहिजे. हो मी समोर घेऊनच बसले सर. व्हेरी गुड. बर, आता मग ह्याचा फलादेश करतोय तुम्हाला घुबड हा पक्षी आर्थिकदृष्ट्या अतिशय चांगला आहे. तर जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित त्याची वाटचाल ही त्या दरम्यान त्याला मिळू शकते, होऊ शकते, म्हणून हा घुबड पक्षी हा त्याला उपयोगाचा आहे. हो कळलं? सर हो सर. आता यदा कदाचित इथे जर गिधाड पक्षी असता असं समजा, तर जातकाला त्या ठिकाणी भरपूर कष्ट करायला लागले असते, लागतील. आणि त्या ह्याच्यावरती जातकाचा हा जुलै महिन्याच्या
सर आवाज येत नाहीये तुमचा. सर बाहेर पडले का? ठीक आहे. हो सर बाहेर पडलेत वाटतं. हो हो तेच येतील. सॉरी, नेट गेलं होतं कम्प्लिटली. हा बोला, आता येतो आवाज? हो येतोय सर. हो सर येतोय. हो येस सर. सर. तर त्या ठिकाणी म्हणजे तिथे कष्ट त्याला करायला लागले असते. म्हणजे घुबडाचं फलित जे आहे ते त्या दिवशी तुम्हाला एवढं चांगलं मिळणार नाही. मग तिथे पर्टिक्युलर लग्नस्थानच मुळात दूषित असल्यामुळे म्हणजे घुबड हा पक्षी येणं योग्य नाहीये. सॉरी, घुबड नाही, गिधाड. मग त्याप्रमाणे तिथे तुम्हाला फलित करता आलं पाहिजे. मग दुःख कधी येईल, सुख कधी येईल, यश मिळेल का, यश मिळणार नाही का, कुठल्या गोष्टीपासून यश मिळेल असा विचार करायचा असतो. समजलं? हो सर. हा बर. आता त्याच्यानंतर धनस्थान जे आहे हे धनस्थान सिंहराशीकडे आहे. सिंहराशीमध्ये 7 अंश 52 कला आहे. तर साधारणतः 23 ऑगस्टच्या दरम्यान तिथे आर्थिक दृष्ट्या कौटुंबिक प्रश्न जे जे आपण धनस्थानावरून पाहतो तर त्यावेळेला आलेला हा शुभ पक्ष आहे. कारण आपण पंचपक्षी हे शास्त्र शिकत असल्यामुळे फलादेश त्याला अनुसरूनच द्यायचा आहे असा नियम आहे. तर तुम्ही म्हणाल की मी आणखी अष्टक वर्ग पाहून त्याच्यामध्ये फलादेश देईन, दॅट इज कम्प्लिटली रॉंग. द सब्जेक्ट इज व्हॉट द पंचपक्षी. अंडरस्टूड? लक्षात आलं का? पंचपक्षीचा विषय आहे, मग तिथे अष्टक हो वर्ग सर घुसरू आलं नका. लक्षात. हा, मग तिथे घुबड पक्षी आहे, मग त्याच्यामुळे हो सर, आपल्याला एकच मेथड एका वेळेला वापरणं गरजेचं आहे सर, जेव्हा आपण हो हो कुठलीही हो पत्रिका बघतो तो. येस. मग तुम्हाला जी योग्य वाटते ती तुमच्या सोयीने तुम्ही घ्यावी. सर तर आपल्याला सगळ्याच गोष्टी शिकवतायत, पण मिक्स करून उपयोग नाहीये सर, असं मलाही वाटतं सर. मग आता इथे घुबड हा 7 अंश 52 कला आहे. म्हणजे साधारणतः 23 तारखेच्या दरम्यान तिथे जातकाच्या याच्यामध्ये त्याला आर्थिक दृष्ट्या फायदा होण्याची शक्यता आहे. आता यदा कदाचित एखाद्या कुटुंबामध्ये जे काही प्रश्न निवारण होण्याचे असतील, व्हायचे असतील, तर त्याला भावमध्य हा महत्वाचा असून त्या ठिकाणी आलेला पक्षी हा घुबड आहे. तर निश्चितच जातकाच्या दरम्यान जे आर्थिक प्रश्न असतील, कौटुंबिक प्रश्न असतील, त्याच्यानंतर ते जरी मारक स्थान असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी काही संबंध बिघडले असतील तर त्यातून सूर्य जातेवेळी तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळवून देईल. कळलं? जसं मी तुम्हाला एक हे पाठवलं होतं की राहू हा कसा तिथून त्या ठिकाणी जाताना चांगला फलादेश देतो. आठवतंय का तुम्हाला? सर ते आर्क ना. हा, आर्क. येस, तो आर्क सुद्धा फार महत्वाचा आहे. आता ऍक्च्युली आर्क म्हणजे काय मॅडम, एक प्रकारचं फायर एलिमेंट्स आहे ना. बर, ठीक आहे. आता धनस्थान कळलं? होय सर, समजलं. हो सर. हो. ओके. आता कन्या राशी तृतीय स्थान कावळा आहे. इथून आपण आपला शेजारी, आपले छोटे प्रवास, आपली भावंड, लिखाण इत्यादी अन्य गोष्टी आपण त्याच्यातून विचार करतो. तर अशा वेळेला त्या ठिकाणी जेव्हा कावळा हा पक्षी आलेला आहे तर थोडासा विलंब होण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाईल. म्हणजे जर समजा तृतीय स्थानातून सूर्य या ठिकाणी येत असताना कन्या राशीमध्ये सूर्य हा सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेला लगेच इथे भाव बदललाय. तो 6 अंश 58 कलेचा झाला आहे. म्हणजे 15 आणि 6 21 22. आता ही जी 6 अंशाचा जो भाग आहे ना, तुम्हाला सांगतो ही तूळ रास कर्क राशीला कुठे आली? चतुर्थात आली ना.
आवाज येत नाहीये का कोणाचा? हो मला सर, माझा येतो, चतुर्थात आली. हो, माझा येतो ना आवाज? येतोय येतोय येतोय. कोणाला नाही येत नाही आवाज? हा येतोय सर. येतोय आवाज. हा, आवाज तर येतोय सर. येतोय आवाज. हा, चतुर्थामध्ये ही रास आलेली आहे, तूळ रास. होय. आता तिथे चतुर्थामध्ये जेव्हा रवीचं आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी पहिल्या भावापासून 2 अंश कमी झालेले आहेत. कळलं? म्हणजे तिथे घटना होण्यासाठी ती यदा कदाचित आपण 15 तारखेनंतर आपण 6, 7 म्हणजे 21, 22 तारखेला होण्याची शक्यता आहे. मग कावळा हा विलंब आहे, मग जातकाचं कार्य कोणतं आहे त्या आधारावरती तुम्हाला तिथे निर्णय देता आला पाहिजे, तारीख देता आली पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या स्वतःच्या पत्रिकेमध्ये पाहता, जसा आजचा रवी आता 15 जुलै होऊन गेले, म्हणजे कर्क राशीतच आहे ना, हो नाही का? हो हा, हो सर. मग कर्क राशीत असल्यानंतर आपल्या याच्यामध्ये कर्क राशी ही कोणत्या ठिकाणी विराजमान आहे आणि ती किती अंशाची आपल्याला स्पर्श जाणवलेला आहे त्याला अनुसरून तुम्ही त्याच्यावरती फलादेश द्यायचा. पण खरोखर तुमच्या कुंडलीमध्ये कर्क राशीला मिळालेला पक्षी हा कदाचित भिन्न असू शकतो. कळलं? सर ऐका ना, ह्या तृतीय स्थानाचा परत एकदा सांगा ना फलादेश. कावळा आलाय ना तिथे, की 22 सप्टेंबर तारीख कळाली, पण हो, विलंब होईल म्हणजे त्या तृतीय स्थानाच्या चिंता संदर्भात हा हो, जे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी आयदर चिंता उत्पन्न होईल किंवा काही कार्य असेल तर त्याला वेळ लागेल, म्हणजे विलंब होईल असंच म्हणायचं होतं ना. येस येस. ठीक. आता कसं आहे मॅडम, की समजा जातक आपल्याकडे आला आणि त्याचा प्रश्न जर समजा त्या ठिकाणी भावंडाचा असेल येस. तर त्या ठिकाणी प्रश्न सुटेल, तो प्रश्न विचारेल तो. येस. तर त्यावेळेला तो प्रश्न सुटेल, पण त्या ठिकाणी तिथे थोडासा अवधी घ्यावा लागेल. तुम्ही एखादा प्रारंभ करू शकता, प्रारंभ करा, पण इमिजिएट त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर किंवा फलादेश मिळणार नाही. कळलं का? तिथे तुम्हाला ताबडतोब फलादेश मिळणार नाही. समजलं. छान, थँक्यू. कॅमेरा कोणाचा ऑन नाही ना? तरी नाहीये, मध्ये मध्ये होत होते, पण मला ते इकडनं काहीच करता येत नाही. पण आता मी सध्या चेक नाही करतो. कोणाचं. हा, ठीक. चव्हाण मॅडम, तिथे कोणाचा कॅमेरा दिसला ऑन तर लक्षात घ्या. हो सर. तर कावळा आलाय म्हणजे प्रश्न ताबडतोब निकाली लागणार नाही, डिले होईल. होय होय होय. मग एखादा प्रश्न आपल्याला जातक विचारतो, तुम्हाला भावमध्याचा वापर करायचा आहे आणि भावमध्य अस्तित्वात आहे, हे काय आपण आर्टिफिशियल बनवलेलं नाही. कळलं का? होय सर, समजलं. छान, थँक्यू. थँक्यू. बर, आता चौथा भावाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, चौथा भाव हा दरिद्रांशामध्ये आहे. जर तुम्ही नवमांशामध्ये विचार करणार असाल तर तिथे सुद्धा त्याचा भावाचं उत्तर तुम्हाला द्यायला हरकत नाही. होय, चित्राच्या बरोबर. त्यानंतर पंचम भाव जो आहे तर त्या ठिकाणी तिथे येणारी राशी कोणती आहे तर तिथे वृश्चिक रास आहे, तिथे अनुराधा नक्षत्र आहे. आता वृश्चिक राशीमध्ये 15 नोव्हेंबरला सूर्य प्रवेश करतो, नाही का? 25, 21, 22 ला साधारण ना. 22 तिथे ऑक्टोबर महिन्यामध्ये करतो आणि म्हणजे इथे 15, 6, 21, 22 किंवा 23 असं समजा. त्या ठिकाणी तुम्ही त्याचा टायमिंग करू शकता. म्हणजे आता पंचम स्थानातला जो भाग आहे तो पंचम स्थानातला काय काय गोष्टींचा विचार केला जातो त्याला अनुसरून तुम्हाला त्याच्यावरती पूर्णपणे फलादेश देण्याची सवय ठेवली पाहिजे. बोला. हो सर, तिथे आता कोंबडा येईल ना पक्षी, तुळेत आणि वृश्चिकेत आणि
धनु 3 याच्यात कोंबडा पक्षी एक. कोंबडा येतो. हो, मग त्याचं आता काय? मग मग करेक्ट कोंबडा पडेल. पक्षी हा चांगला आहे. मग त्या ठिकाणी कोंबडा हा त्या ठिकाणी निश्चित कोंबड्याचं फलित पण चांगलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो व्यवस्थित चांगला फलादेश जे तुमचा जे काय असेल त्या याचा प्रश्न त्या त्या येस त्या स्थानातला प्रश्न स्थानानुसार पण येतो. येस पण ते फलित चांगलं देईल, म्हणजे फलादेश हो त्यातून बाहेर येस पडेल. येस येस बरोबर आहे. तो फलादेश त्याला तिथे तसा मिळेल आणि तिथून त्या जातकाचं कार्य जे आहे ते त्याला हे होऊ शकतं, फलित मिळू शकतं. चांगल्यापैकी त्याला यश मिळेल. आणि कोंबडा मान सन्मान वगैरे जो आहे ते त्याच्यामध्ये हे हो केलेलं आहे. हो, कोंबडा हा मानाचा तुरा म्हणतो ना आपण. yes, yes, आणि सूचना पण आहे त्याच्यामध्ये. कोंबड्याची सूचना आहे ना. हो हो. आता कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला समजा पर्टिक्युलर त्याच तारखेला सूर्य तिथे असेल का, तर सकाळी 5:30लाच असेल का, तर असं नाही. नाही. हो तुम्ही बघा, स्पष्ट सूर्य हा सकाळी 5:30चा असेल, पण तो आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या भावावरतीच असेल का? नाही नाही नाही, नाही. आपला भाव काय असेल त्याप्रमाणे तो काढावा लागेल. मागे पुढे त्याचं हे जे होणार. आहे हो ते कर्तव्य तुम्हाला कला विकलेचा विचार करायला हवा. हो 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 म्हणजे 12 तासाला 30 कला ज्या आहेत त्याचा हो विचार करणे गरजेचं आहे. हो मग त्याला अनुसरून तुम्ही त्याचं ऍक्युरेट टायमिंग जे आहे ते तुम्ही जातकाला देऊ शकता. की बाबा ह्या वेळेला ह्या ठिकाणी 4 वाजता म्हणा, 3 वाजता म्हणा किंवा 1 वाजता म्हणा, असं टायमिंग तुम्हाला स्पष्ट रवी हा कसा काढायचा याला फार महत्व आहे. तिथे कसं आहे, आपण शिकतो ना हो ज्योतिष, हो त्यावेळेला हो सकाळी 5:30चे स्पष्ट जर आपल्याला शिकवले हो, जातात. दुसऱ्या दिवशीचे घेऊन त्याच्यात वजा करून त्या हा वेळेप्रमाणे गणित करून काढायचं. yes. असं आहे. म्हणून थोडंसं कॅल्क्युलेशन पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे. सर एक विचारू, हा बोला. म्हणजे मागचं विचारते चतुर्थ स्थानाचं. आपण उल्लेख केलात ना दरिद्रांश, पण हो आता चतुर्थ स्थान म्हणजे आई, वाहन सुख, येस घर, हे सगळं हो आपण बघतो. हो मग कावळा पण पक्षी आहे आणि दरिद्रांश आहे, मग फलित कसं द्यायचं? फलित कसं द्यायचं ना. मग फलित हा तो वाईटच आहे. जसं कावळा जो हा आहे हा ते सांगितलं आपण की त्या ठिकाणी आता काही वेळेला आपण पितृसाठी म्हणून कावळा विचार करतो, हा नाही का. हो 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 मग तशाप्रमाणे कावळा आलेला आहे हा तर तिथे इट इज डिले अबाउट एव्हरीथिंग. बर प्रत्येक गोष्टीला तुम्हाला तिथे विल विलंब लागेल, हा हा विलंब होईल. आता केनियामध्ये मॅडम 1,00,000 कावळे मारायची ऑर्डर काढलेली आहे. अरे बापरे. हो, पण कावळ्यांनी त्यांचं ते सगळं नासधूस करायला सुरुवात केली आहे. अच्छा. काय आहे, एक एक कुंभराशीला शनी आल्यानंतर अशी विघ्न सुरू झाल्यात ना प्रत्येक देशामध्ये, काय हा विचारू नका. होय खरंय. 1,00,000 कावळे मारायचं कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं सरकारने. बापरे. हो, आणि कुठूनही कावळे बाहेर काढा. हम्म. आता ते काय, तो पक्षी आहे, तो कुठे बाहेर जाणार. हो ना. आणि आवाज आला तर ते उडूनच जातात ना, म्हणजे तुम्ही फायरिंग केलं किंवा काय केलं तर. नाही, आता त्यांनी असं केलं की त्यांचं काय अन्न आहे त्याच्यामध्ये विष कालवून देणार हा आणि मग केनियाला बाजूला हिंदी महासागर लागतो, त्याच्यामध्ये कावळे जाऊन पडतील आई ग. अशी सोय करणार आहे. सर पण असं केलं तर त्याचा दोष पण लागेल ना त्यांना. मी तेच म्हणणार होते, त्यांचे अँसेस्टर्स आता त्यांना. आता असं दोष तर केनिया काय हे नाहीये. केनिया अतिरेकी लोक आहेत काय, डेव्हलप कंट्री नाहीये, अनडेव्हलप आहे. त्यांना काय ते ह्या सगळ्या गोष्टीशी फरक पडत नाही. ते कावळा कापून खाणारे लोक आहेत. बापरे. हा, भयंकर. अहो मॅडम, तुम्ही बिलीव्ह करणार नाही, तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर तुम्ही कॉफी नेसकॅफे घेताना हो हो कॉफीचिनो घेतो की नाही, हो 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 माहिती आहे ना तुम्हाला. हो सर माहितीये.
कॉफी चिनो मध्ये झुरळाची पावडर असते माहिती तुम्हाला? बाप बाप रे सर, आता परत कधी घ्यायची? येस, इट इज फॅक्ट. इट इज फॅक्ट. मेलेल्या त्याने काही होत झुरळांचा नाही की हा झुरळाची पावडर पोटात गेल्याने काही होत नाही. होणार ना, आजार होणार ना. का? किती ते आता घाणेरडं. तुम्ही सुरमई खाल्ली, तुम्ही आणखी काय बोंबील खाल्लेलं, काय होतं तुम्हाला? म्हणजे तर नॉनव्हेज प्रकारच झालं सगळं. म्हणून तर कॉफीमध्ये झुरळ झुरळ सुकवून त्याची चायनीज लोक झुरळाचं लोणचं करून खातात. हो, मग काय करणार? झुरळाची चटणी करतात. हो, अवघड आहे. अवघड आहे सगळं. पण ठीक आहे, चला आता चतुर्थ स्थान मॅडम तुमचं संपलं का? कळलं चतुर्थ स्थानाबद्दल मॅडम? पंचम स्थान समजलं? हो सर, समजलं. हो सर. आता धन्यवाद सर. धन्यवाद. षष्ठ स्थानामध्ये मॅडम असं आहे की कोंबडा आहे आणि ते 8 अंशाचं हे जे आहे, तर जातकाचं नोकरी किंवा तत्सम ज्या काही मातुल घराणं किंवा तत्सम हे जे आहे, कर्क राशीला, कर्क लग्नाला धनुराज जी आहे ही षष्ठ स्थानामध्ये येते. त्या ठिकाणी आलेला कोबरा हा पक्षी आहे. त्याच्यामुळे त्या जातकाच्या जीवनामध्ये तिथे जे स्थान आहे ते चांगला प्रतिसाद देईल. पण ते केव्हा देईल? तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर षष्ठ स्थान 23 धनुराज, हा 15/7/22 किंवा 23. तर 23च्या दरम्यान तो 24 तासाचा अवधी आहे मॅडम. त्या दरम्यान त्या टायमिंग पासून अमुक एका वेळेपर्यंत तुम्हाला तो फलादेश चांगला मिळण्याची शक्यता आहे असं तुम्ही सांगू शकता. आता जर समजा षष्ठ स्थानावर, हा मॅडम बोला. नाही नाही, काही नाही. मी म्हंटल नोकरीच्या संदर्भात म्हणजे त्याचं प्रमोशन वगैरे काय हा, होण्याचा जे काय त्याला यश मिळणं, लाभ आपण मिळणं. मिळेल सांगू ना, कारण कोंबडा पण आहे ना. हो 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 हो. आता असं असतं ना मॅडम की बऱ्याच वेळेला आपली कामं रेंगाळलेली असतात. हो हो. तुम्ही कितीही आटापिटा केला हम्म. तर त्या ठिकाणी ते काम किती प्रयत्न केले, नाही होत. जे काम ज्या वेळेला व्हायचं असतं त्याच वेळेला होतो. होय होय, अनुभव आहे सर भरपूर. ते जो गुजरातीमध्ये म्हटलेलं आहे, जेनु काम तेनु बीजा करे तो गोता खाय. तर तसंच इथे ज्या स्थानामध्ये जोपर्यंत ते प्रकाशमान होणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची कार्यसिद्धता प्राप्त होणार नाही. असं आहे. छान, थँक्यू. कळलं? म्हणजे षष्ठ स्थानातून ज्या गोष्टी पाहिल्या जातात, जसं की मुलांचं धनस्थान आहे, तर मुलांचं धनस्थान सुद्धा षष्ठ स्थानावरून पाहिलं जातं. तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही तिथे असं सांगू शकता की यदा कदाचित मुलांची आर्थिक स्थिती ही जी आहे ती त्यावेळेला तिथे सुधारेल. आता एक दुसरा असा प्रश्न आहे मॅडम की जेव्हा एखादा ग्रह म्हणजे सूर्य, आपण सूर्याबद्दल बोलत आहोत, बरोबर आहे ना? तर त्याच्यामध्ये एक ऑप्शन असा आहे की एखादी गोष्ट अमुक एका तारखेला सुरू झाली तर जोपर्यंत तो राशांतर करत नाही किंवा नक्षत्र अंतर करत नाही, आता जसं की 6 डिग्रीला समजा वृश्चिक राशीमध्ये अनुराधा नक्षत्र आलेलं आहे, तर अनुराधा ते ज्येष्ठा जायला किती अंश बाकी आहेत? तर 9 अंश बाकी आहे. 16:40ला ज्येष्ठा लागतं. मग त्या विदिन 9 डेज तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो अकॉर्डिंग टू नक्षत्र प्ले. छान, कळलं. म्हणजे सूर्य त्या नक्षत्रामध्ये एक्स्ट्रा 9 दिवस प्ले करणार आहे. जर समजा आरंभी नक्षत्रामध्ये जर जातकाच्या असेल तर त्याला साधारणतः 12 दिवसाचा अवधी मिळू शकतो हो सर. नक्षत्र बदली होईपर्यंत. तर हा एक ऍडव्हान्टेज. हा, हे आता म्हणजे तेच मगापासून माझ्या डोक्यात तोच प्रश्न होता की जोपर्यंत ते नक्षत्र तेवढ्या ह्याच्यातून तो सूर्य जात नाही तोपर्यंत त्याला त्या पक्षाचा फायदा मिळाला पाहिजे ना. हो हो. तुमच्याकडे ऑप्शन आहे की पर्टिक्युलर तो स्पर्श झाल्यापासून पुढचा जो काही नक्षत्राचा ऍव्हरेज आहे म्हणजे भ्रमण आहे
ते भ्रमण किती दिवसासाठी उपलब्ध तुमच्या नशिबात आहे. आफ्टर ऑल यू आर गोइंग टू रीड द होरोस्कोप, आणि ती उपलब्धता किती दिवसाची आहे हा सुद्धा एक संदर्भ तुम्हाला घ्यावा लागतो. कळलं? होय सर. हा, थोडं हळूहळू तुमचं जे लॉजिक आहे ते डेव्हलप करत जा. त्याला अनुसरून तुम्ही, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग सायन्स, जॉय. कळलं? तर मग तशा तऱ्हेने तिथे तुम्हाला तसा फलादेश हा निश्चित मिळू शकतो. त्यानंतर येणारा जो पक्षी आहे तो मोर आहे, नाही का? थांबा सर, मोर नाही, अजून सप्तम स्थान राहिलं ना आपलं, तिथे कोंबडा आहे. तिथे कोंबडा आहे का? येस. मग सप्तम स्थानाच्या मध्ये आता विवाह झाला असेल आणि विवाह झाला नसेल, त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत. बऱ्याच वेळेला जेव्हा वैवाहिक जीवनाच्या बद्दलचा संदर्भ आपण घेतो, काही कटकटी असतात, विवाह होतात, विवाह झाल्यानंतर काही दुःख येतात. परवा आपण मकर लग्नाची पत्रिका मांडली होती, त्यावेळेला सप्तमात शनी, लग्नात रवी चंद्राची युती आणि बुध असे 3 ग्रह, पण एकटा शनी त्या 3 ग्रहांना किती त्रासदायक ठरला, आणि त्याच्यावरून फक्त 3 वर्ष वैवाहिक जीवन त्याला उपलब्ध झालं त्या व्यक्तीला, म्हणजे स्त्रीला. तर अशा तऱ्हेने तिथे कोंबडा हा पक्षी आहे, तर निश्चितच लग्न होईल, कोंबड्याला कोंबडी मिळेल, त्याच्यात सांगायला हरकत नाही. कळलं? तर तिथे पण कोणत्या वेळेला तिथे कार्य सिद्ध होईल, तर त्यावेळेला परत एकदा सांगतो, नक्षत्राचा बिंदू हा तुमच्या नशिबात जन्म वेळेनुसार नक्षत्र प्राप्ती झालेली असते, आणि त्या नक्षत्रातून त्या सूर्याचा जे प्ले असतो तो किती वाटचाल करणार आहे, तो प्ले रोल आहे. ऍक्च्युली सूर्याचा प्ले रोल आहे, ती भूमिका आहे. रोल म्हणजे भूमिका आहे ती. तर प्रत्येक ग्रहाला सुद्धा तशा प्रकारे एक विचार केलेला आहे. कळलं? हो सर, कळालं. छान. तुम्हाला सगळ्यांना विचारतो मी, म्हणजे गमतीदार विषय आहे की नाही? तिचा पण आहे, उपयोगी पण भरपूर आहे ना. एक्झॅक्ट प्रेडिक्शन देऊ शकतो ना, डेट वाईज. बरोबर. हे महत्वाचं, एक्झॅक्ट प्रेडिक्शन आपल्याला तिथे मिळतं. हा भाग आहे. आता सप्तम स्थान झालं, अष्टम स्थानामध्ये मोर आहे. अष्टम स्थान पण असं आपण जे गृहीत धरतो की षष्ठ, अष्टम, 12व हे वाईट आहे, तर ऍक्च्युअली तसा भाग नाही आहे. त्याच्यामध्ये काही आधुनिक जे लोक ज्योतिषी ग्रंथकार तयार झाले, आधुनिक ग्रंथकार, त्यांनी 6-12 म्हणजे सगळं फुकट गेलं असं सांगितलेलं आहे. तर तसं नाही. नो डाऊट 6-12ची कष्ट माणसामध्ये जीवनामध्ये येतात, संघर्ष होतो, पण तरी सुद्धा तो तरला जातो, डुबतो असं नाही. तर तशा प्रकारे अष्टम स्थानामध्ये आलेला मोर पक्षी आहे. तर तिथे आलेली रास कोणती आहे, तर ती रास जी आहे ती कुंभ आहे, आणि शततारका नक्षत्र आहे, नाही का? हा, आणि शततारका नक्षत्र 6:40 कलेला सुरू होतं, तर त्या ठिकाणी हे 7 अंशाचं आहे ना. 7:52. 7:52. हा, म्हणजे त्या नक्षत्रामध्ये आपण बघितलं तर साधारणतः 13 दिवस जातकाला उपलब्ध आहेत. बघा ऍव्हरेज. हा सुद्धा तुम्ही तिथे विचार केला पाहिजे. कळलं? तसा विचार करून पण सांगता आलं पाहिजे. हे कॅल्क्युलेशन अगदी डोक्यात ठेवलं पाहिजे, नाही तर उद्या सांगतो, उद्या या आम्ही अभ्यास करतो पत्रिका, जसं काय विमान चालवणार आहे. ज्योतिषी महा ढोंगी असतात. मग त्यांना असं वाटतं मी स्पेशालिस्ट आहे, रिपोर्ट बघतो, उद्या सांगतो. इथे ताबडतोब जबाब देता आला पाहिजे तुम्हाला. काही काही लोक आपली स्वतःची हे वाढवण्यासाठी न पद या सगळ्या आयडिया शोधून आणतात. मला पत्रिका पाहावी लागेल, ठेवावी लागेल, 2 दिवस बघतो. ना 1 मिनिट, मी तुम्हाला आता म्हणजे मगाशी हळदणकर मॅडमनी विचारलं, माझं पण क्लिअर झालंय भरपूर. पण आता हे बघ, इथे अष्टमात कुंभ रास आहे, आणि तिथे म्हणजे
किती आहे ते कुंभेला 6 डिग्री 58. त्याप्रमाणे आपण तारीख समजा काढली आता कुंभेत म्हणजे फेब्रुवारी ते मार्च 23. 6:40ला मॅडम नक्षत्र बदलतं. ऐका ना, हो बदललं. पण मग ते मला काय म्हणायचं, ती तारीख आपण काढली कारण ह्या भावमध्याच्या बिंदूवरनं, बरोबर आहे. समजा 23 फेब्रुवारी आली, पण तुम्ही आता म्हणालात ना ते नक्षत्र, कारण हे सुरुवातीला आलं तर ते नक्षत्र जास्त दिवस. मग मला असं म्हणायचं, हे 23 फेब्रुवारी प्लस अजून ते नक्षत्र बदल होईपर्यंत समजा 12 दिवस आहेत अजून, आपण थोड्या वेळ असं, मग 23 + 12 इतके दिवस त्या जातकाला तिथला चांगला फलादेश मिळेल असंच म्हणूया ना. हो, महिना बदलेल ना तेव्हा. हा, महिना मॅडम. बदलेल ना. महिना 23 आणि 12 म्हणजे तो पुढे मार्च जाईल ना. हा, येस, मार्च मार्च महिन्यात. काय, थांबा मी सांगते मार्चची किती तारीख आहे. 23 आता असं आहे, 5 सिंपल गोष्ट आहे. हा. 15तून 4 मायनस करा. हो 15तनं 4 - 11. 12 दिवसाचं हे 12 तारखेचं हे आहे. कळलं का? हा समजलं. छान. सोपा हिशोब आहे. येस येस येस. माझ्याकडे हिशोबच सोपा आहे. तुमचं काय बाबा, बघा. कॉम्प्युटर डोके ना. ठीक आहे. त्याच्यात 3 नक्षत्र 10 दिवस आहेत ना मॅडम. बरोबर आहे त्या ना. ठिकाणी 10 दिवस 3 चरण वरती जाणार ना, 10 दिवस जातील. हो ना हो ना हो ना. मग 15 तारखेतून 10 दिवस गेले तर 4 तारीख राहिली ना. असं आहे. कळालं. छान, थँक्यू. आणि काय पुढे 3 हे जे आहेत ना. बर, शततारका नक्षत्र हे अष्टम स्थानामध्ये आहे. तर त्या ठिकाणी आलेला जो मोर पक्षी आहे तो जातकाला संग्रही असणार धन, संग्रही असणार ज्या काही चांगल्या गोष्टी असतील तर ते त्या जातकाच्या जीवनामध्ये उत्तम फलादेश मिळेल. आणि बऱ्याच वेळेला कर्क राशी, कर्क लग्न याच्यामध्ये जर लग्नबिंदू हा पुष्यचा असेल तर ऑटोमॅटिकली तिथे मोर हा पक्षी तुम्हाला आढळून येईल. आणि जर ते लग्न पुढे गेलं तर त्या ठिकाणी पक्षामध्ये यदा कदाचित बदल होऊ शकतो. पण बहुतेक वेळेला मोर हा पक्षी तुम्हाला तिथे उपलब्ध आहे. बोला. ज्याला संग्रहित संचित आपण असं म्हणू. येतोय आवाज? येतोय माझा? येतोय सर. हो येतोय हो सर. सर, हो. हा, मग तुम्ही तसं विचार करू शकता. पण तो चांगला पक्षी आहे. यदा कदाचित त्या ठिकाणी जे पूर्णपणे आपले नातेवाईक असतील किंवा त्या ठिकाणी आपलं धनस्थान आहे ते मोराचं आहे तर त्या ठिकाणी संग्रहित धन जे आहे ते जातकाला मिळू शकतं, वाढ होऊ शकते. अशा गोष्टी तुम्ही त्याचा विचार करू शकता. म्हणून अष्टम स्थानावरून ज्या ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्या संदर्भामध्ये जातकाच्या जीवनात तुम्ही तसा फलादेश विचारपूर्वक देऊ शकता. झालं अष्टम स्थान? सर जरा एक विचारू का? हा बोला. तर मला माहित नाही, माझं सुरुवातीला लक्ष नव्हतं, मी खरं ऐकते पहिल्यापासून, पण आता परत एकदा अशी मला शंका येते सर की आधी आपण म्हणजे आधी शिकताना आपण जातकाचा कोणता पक्ष आहे हे क्लिअर करत होतो. आता आपण सूर्य आणि भावमध्य या दोघांची सांगड घालून आपण फलिताकडे जातोय. तर सूर्य ज्या वेळेला भावमध्याला स्पर्श करतोय तेव्हा कोणता पक्ष चालू आहे तो बघून आपण पक्षी बघायला हवाय ना? नक्की. पण ऐका मॅडम, आपण सूर्याचा पक्षी शोधत नसून आपल्या जन्माच्या वेळेला, आता ही जी पत्रिका आहे त्या व्यक्तीचा जन्म झाला त्या वेळेला आकाशातील स्थिती आणि पक्ष्यांची स्थिती आपण मांडलेली आहे. सूर्य हा फक्त कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. तर त्यावेळेला सूर्य कुठल्या पक्षातून भ्रमण करत आहे याचा विचार करायचा नाही. आपल्याला गोचरीचा ग्रह सूर्य हा त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर नक्षत्राला बुस्टिंग करणार आहे आणि तो किती दिवस वास्तव्य करणार आहे. इफ यू आर गोइंग टू
क्रिएट मोर बर्ड्स, तर त्या ठिकाणी गोंधळ होऊन जाईल. हा. मग तुम्हाला मूळ पत्रिका वाचण्याची आवश्यकताच नाही. मॅडम म्हणतायत तसं सर प्रश्न कुंडलीला मग ते भरलेलं ना, इथे तर ते मूळ प्रश्न कुंडली. कुंडली इज हा, डिफरंट. हो ना हो ना मॅडम, इथे मूळ कुंडलीलाच होणार ना. हा हा, नाही ठीक आहे, मला थोडं हा कन्फ्युजन वाटत होतं हा म्हणून हा म्हटलं हा विचारावं. हा हा. ओके मग सर, आता जर समजा आपण गोचरीने पाहायला गेलो तर साधारणतः 14 दिवस पक्षी हा एकच राहील हो एका होय. नक्षत्रामध्ये, हो नाही का? हो. 13 दिवस 20 तासाचं नक्षत्र आहे. हम्म. नाही का? होय. हा. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला आता आपल्या त्या जातकाच्या जन्माच्या वेळेला भावमध्येला कुठला पक्षी उपलब्ध होता हा. त्याला अनुसरून गोचरीचा सूर्य तिथून भ्रमण करणार आहे. त्यावेळेला तो कार्य पूर्णपणे चांगलं करून देईल तो पक्षी अकॉर्डिंग टू दॅट बर्ड्स. मग तिथे गिधाड असेल तर त्या ठिकाणी बघा इथे गिधाड आलेला आहे, नाही का? दशम स्थानामध्ये हो काय दशम आलेलं आहे? आणि लाभ, हो दशम स्थानात आणि लाभ स्थानात ते सर गिधाड. गिधाड आलाय. पण हम्म. भाग्यस्थानात मोर आहे. होय मग होय. तिथे जर मोरा संदर्भात विचार करायचा तर तुम्हाला टिल दॅट टाइम यू हॅव टू वेट, नाही का? एप्रिल महिन्यापर्यंत किंवा मार्च महिन्यापर्यंत. मार्च. मार्च 15 ऑनवर्ड्स. 22 साधारण 22. 22 मार्च. 22 हम्म. मार्च. येस. आता 22 मध्ये 13 जर तुम्ही ऍड केले साधारणतः 3 एप्रिल 4 एप्रिल पर्यंत तुम्हाला ते बेनिफिट मिळतील. आता कसं आहे मॅडम सांगतो तुम्हाला, त्रिपाद द्विपाद आणि चतुष्पाद. आता कर्क राशीच्या याच्यामध्ये 4, 8, 12 ज्या राशी आहेत त्याच्यामध्ये समाप्ती चतुष्पाद नक्षत्राने, अग्नितत्वाच्या मध्ये आरंभ चतुष्पाद नक्षत्राने, नाही का? पृथ्वी तत्वामध्ये त्रिपाद नक्षत्राने, होय. वायू याच्यामध्ये द्विपाद नक्षत्राने. आता हे तर बेसिक आहे, होय सर. इट इज लिटल बेसिक, म्हणजे तो काही प्रश्नच नाही आहे. बर, पुढे आता भाग्यस्थान झालं, मोर पक्षी आलेला आहे. आता त्याच्याबद्दल काही विश्लेषण, मोर म्हणजे मोर थप्पा लागला. ऑलरेडी हे करून झालेलं आहे की मोर काय देतो काय घेतो. तो भाग्यस्थानात चांगला पक्षी आलेला आहे. मग आता जर समजा जातकाचा प्रश्न जर असेल किंवा जातकाचं जर सूर्यावरती आधारित भविष्य सांगायचं असेल तर त्यावेळेला गिधाड पक्षी हा दशम स्थानाशी संबंधित आलेला आहे. तर त्या दरम्यान जातकाला अमुक एका तारखेपासून दशम स्थान रिलेटेड विथ द उद्योग, पिता या संदर्भामध्ये तो आलेला असल्यामुळे त्या ठिकाणी अमुक एक अडचणीचा काळ लागेल. तो किती काळ असेल तर 14 दिवसाचा किंवा 13 दिवसाचा. पण आरंभ कधी होईल त्याला महत्व आहे. दुसरा भाग असा आहे की आपलं नक्षत्र हे किती अंशावरती आरंभ झालेलं आहे आणि किती दिवस उपलब्ध आहेत. कधी कधी 4 दिवस 5 दिवस पण उपलब्ध असू शकतात जर तिथे भावमध्य वाढीस गेला असेल. असाही भाग आहे ना. मग ते कुंडली अकॉर्डिंग टू कुंडलीच तुम्हाला वर्णन करावं लागेल, त्याशिवाय नाही होणार. एखादा भावमध्य हा आरंभी आहे का 3 चरण भोगून आहे, तर 3 चरण भोगून जर 4थ्या चरणाला असेल, उदाहरणार्थ आपण असं बघितलं की आर्द्रा नक्षत्राच्या मीन नवमाशाला जर तिथे भाव आरंभ झाला असेल 16:40 तर मग कसं होणार? किती वेळ लागेल? फक्त कमी वेळ लागेल ना मॅडम, 4 दिवसाचा अवधी मिळेल. हो, हे काही इथं कन्येत आहे ना, म्हणजे तूळ चतुर्थ स्थानात तूळ रास ना, म्हणजे तर तिला चित्रात 4 आलाय ना, म्हणजे कमी वेळ. तिथे अवधी कमी आहे. येस, होय होय. करेक्ट, कमी अवधी.
मग चित्रा 4 आहे तो दरिद्राऊंश 3:20 समाप्ती आहे, हो 6:40 समाप्ती आहे. हो ना हो ना, म्हणजे आणि थोडाच 6 वेळ. हम्म. म्हणजे तिथे थोडा वेळ मिळेल ना, 13 दिवस नाही मिळणार ना, कारण लास्ट चरण आलं ना चित्राचं. हा, म्हणजे किती दिवस, 2 दिवस 3 दिवस, किती अंशाचं हे आहे चित्रा मॅडम? ते इथे तुम्ही 6 6 6 अंश आहे आणि ना, 6 3 म्हणजे 6 6. ताळ हा 6 अंश 6-3 म्हणजे अमुक एक आवर्स आहे. नाही 1 अंश नाही आहे ना मॅडम? नाही ना, मग हे बघा ना. कमी अवधी मिळेल. हा कमी अवधी मिळेल ना. हा, मग कोणीच 13 मिळणार ना ना, 4. सांगितलं मला. हो ना सांगितलं ना सर. हा, आता त्या ठिकाणी बघा 6-3 आहे, हा मग 3 नंतर 40ला हे येतं, तर हो. अर्धा दिवस मिळेल, 12 तास मिळतील, हम्म, 14 तास मिळतील. नक्षत्र समाप्ती झाली तर त्या हो. ठिकाणी दुःख पण कमी येईल. हा दुःख किती काळ राहील, तर अमुक एक तास आवर्स मध्ये आहे, येस. दिवस पण नाही, पूर्ण दिवस नाही. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला समजणं गरजेचंच आहे. 37 कलाच फक्त मिळेल वेळ, येस, करेक्ट. आणि 37 पेक्षाही थोडं कमी 36 कला पण आहे. म्हणजे आपण मॅडम ते तासच मिळतील काही. असंच 10-12. हा पण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. दुःख हे किती काळ राहील आणि किती काळ जाईल, करेक्ट. कळलं? आता तुम्हाला सांगतो, आज एक केस बॉम्बस्फोटाची हे झाली 2006ची. 19 वर्ष निर्णय लागला नव्हता. 19 वर्ष लोक कैदेमध्ये होते, त्यांना जामीन मिळाला नाही, आणि असे 1 कैदी मेला आणि 11 कैदी आरोप मुक्त, म्हणजे त्यांच्यावरती हे झालं, निर्दोष झाले, पण 19 वर्ष जेलमध्ये राहिले ना. पण त्यातल्यांना काहींना फाशीची शिक्षा होती सर. ते 6 लोक ते झाले, ते वेगळे आहेत. ते वेगळे. असे एकूण 44 लोक पकडले होते. आणि मेले किती लोक तेही बघायला पाहिजे ना, पण पुराव्याअभावी सुटले असं झालं. पोलिसांनी चार्जशीट बनवली त्यावेळेला एव्हिडन्स नाही दाखवले, त्याच्यामुळे त्या आधारावरती त्यांची सुटका झाली. असं आहे. 2006ची केस आहे ती. मी नेमका त्याच वेळेला 2 गाड्या सोडून दुसरी गाडी पकडली होती, आणि अगोदरच्या गाडी स्फोट झाला बँड्राला. सर पहिला भाईंदरलाच झाला की बॉम्बस्फोट? नाही, बँड्रा मी ज्या गाडीत होतो त्या बँड्राला झाला. बापरे. तुम्ही मिरळ भाईंदरला रोडला, तुम्ही पहिला मिरळ रोडलाच झाला. तुमचा पक्षी चांगला असेल त्यावेळेला. नाही, ऍक्च्युली कसं, त्या विंडोला गर्दी होती ना, तर म्हणून मला तिकीट काढायला वेळ लागला. माझा एक विद्यार्थी होता, तो फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये होता. तो 1 महिना कान त्याचे बंद होते, आणि तो तसा स्तब्ध बसून होता. त्याच्या आजूबाजूची सगळी माणसं मेली. बापरे. आमचा विद्यार्थी होतो, आणि मी सुद्धा क्लासलाच निघालो होतो. काय ते असं आहे, नशीब होत आहे. बरं, ठीक आहे. आता दशमस्थान बघितलं तुम्ही किदाळाचं? हो सर. मग त्या ठिकाणी आलेलं नक्षत्र कुठलं आहे, तर तिथे वृषभ रास आहे ना, कृत्तिका नक्षत्र आहे ना. मग तिथे कृत्तिका नक्षत्र 10 अंशाला समाप्ती होते, तर तिथे फक्त 3 दिवस उरणार आहेत. कळलं? मग तशाच प्रमाणे तुम्ही 12वं स्थान बघा, तिथे 7 अंशाचं मिथुन रास आहे ना तिथे. तर मिथुन राशीला आराधना नक्षत्र मिळतं. 6:40ला आराधना सुरू होतं, म्हणजे त्याचा भोग जास्ती मिळतो. आणि 20 अंशाला आराधना समाप्ती आहे, तर 13 आणि 7 20. 13 दिवस मिळतात ना, 12 दिवसही मिळतील. येस. तर अशा तऱ्हेने चार्ट काढा मॅडम, तो आपण चर्चा करू. आणखी आपल्या मास्टर सगळे आहेत, ते काय काय प्रश्न विचारतील त्याच्यावरती विचार मांडू. बोला.
कळलं नाही का? कळलंय? काय कळलंय ते सांगा. तुमचं मनोगत हे करा. बोला. एनी क्वेश्चन्स? समजलं नाही असं काही आहे? सर विचारू का? हा, विचारा. आता समजा दशम स्थानाशी संबंधित प्रश्न असेल, आपण विचार केला तर काही दिवस किंवा काही तास असं वगैरे वेळ दाखवतो. पण काही काही लोकांना दशम स्थानाशी संबंधित खूप प्रदीर्घ काळाचे प्रश्न असतात. तर मग ते कसं काय त्याच्यावरून पाहता येईल? बघा, आता ज्योतिषशास्त्रामध्ये आता मगाशी आपण जो विषय केला बॉम्बस्फोटाचा, आणि 19 वर्ष त्या लोकांना तिथे राहावं लागलं आणि त्याच्यानंतर सुटकायला निर्दोष झाले. आता तो प्रकार हा अतिशय भिन्न आहे. तो कायद्याअंतर्गत आहे. कळलं का? आता त्या ठिकाणी एक आरोपी नागपूर कस्टडीमध्ये होता, तो त्याचा मृत्यू झाला. कळलं का? तो नागपूर कस्टडीमध्ये एकच होता, तो मेला, पण तो रोगाने मेला. पण दीर्घकाळ तिथे राहिला. आता काही वेळेला जातकाचे असे प्रश्न बिलकुल घेऊ नयेत. मग प्रश्न जे रेग्युलर असतील तर त्या संदर्भात विचारा तुम्ही, मग मी त्याचं उत्तर देतो तुम्हाला. म्हणजे समजा बदली संदर्भाचे प्रश्न असतात. ओके ओके. हा, आता बदली म्हणजे षष्ठ स्थान आलं, नोकरी. षष्ठ स्थानाचं 12वं स्थान म्हणजे बदली, पंचम. बरोबर. नाही का? बरं, दुसरी गोष्ट की बदली जी आहे तिथे आलेला पक्षी कोणता आहे त्याला अनुसरूनच तुम्हाला बदलीचा विचार करणं. आता जर समजा पनिशमेंट ट्रान्सफर असेल तर त्यावेळेला गिधाड पक्षी आला तर पनिशमेंट चांगली असेल का वाईट असेल? वाईट असेल. बस. मग समजा पोस्टिंग चांगली आहे का वाईट आहे? कधी कधी पनिशमेंट पोस्टिंग असते. हो. आता तुमच्या गावाजवळ गडचिरोली वगैरे तिकडेच आहे ना तुमच्या तिथे? मग ते जायला लोक घाबरतात. पण नक्षलवादी एरिया असल्यामुळे. हा, म्हणजे नक्षलिस्ट आहेत ना. म्हणजे नशिबावरती आलं. सरकारी नोकरी मिळाली म्हणजे सगळं आयुष्य सुरक्षित आणि सुरळीत जाईल असं बिलकुल नाही. मग ते UPSCची असो का MPSCची असो, तुमचं नशीब काय सांगतं त्याच्यावरती तुमची पोस्टिंग तिथे उपलब्ध जे असेल ते. कधी कधी तुमचा जनतेशी संपर्कच येत नाही, मग काय कराल तुम्ही? जनतेशी संपर्क येत नाही म्हणजे तिथे तुम्हाला लोक ओळखत नाहीत. असे हजारो लोक IAS आणि हे आहेत, IPS आहेत की ज्यांचा जनतेशी संबंध येत नाही. तिथे बाबूगिरीच करावी लागते, म्हणजे क्लार्क. कळलं? अशी पण पनिशमेंट पोस्टिंग मुंबईमध्ये सुद्धा आहे. आता तुम्हाला सांगतो मुंबईतली पोस्टिंग, बिनतारी यंत्रणा, ज्याला आपण वायरलेसला कॉन्स्टेबल पासून ते DG पर्यंत लोक असतात. काय कराल तुम्ही? पब्लिकशी संपर्कच येत नाही, पण ते तुम्हाला करावंच लागतं. रेल्वे असाच एक भाग आहे. समाजसेवा शाखा, अशा काही गोष्टी आहेत तिथे तुम्हाला बिलकुल गेले लाईट आर्म, पब्लिकशी संपर्क नाही, स्वतःचा डबा घेऊन यायला लागतो घरी. थँक्यू सर. थैंक यू. દામા મેડમ, તમારા કોઈ દીકરા છે એમને કહો જરા શાંતિ રાખો, કેમ કે પરમદાડે પણ એમ જ થયું હતું. વારંવાર તમે માઇક ઓન કરતા હતા. चला नेक्स्ट कोण आहे आणखी? सर विचार प्रश्न. हा, बोला मॅडम. केसकर हा, मॅडम. तर आता व्ययस्थानात घुबड पक्षी, मिथुन रास आहे आणि अर्ध्रा नक्षत्र. तर मग या व्यक्तीचं जर एक्सपोर्ट संबंधी काम असेल किंवा तर त्याला ते अनुकूलता त्या नक्षत्र जोपर्यंत आहे तोपर्यंत मिळेल असं नाही, आता सांगता येईल मूळ का? पत्रिकेमध्ये
स्थानग्रह आपण जेव्हा म्हणतो की हा अकॉर्डिंग टू भावमध्य, तर तिथे हा आलेला पक्ष भावमध्येच हा बघितलं. तिथे हा पक्षी चांगला आलेला आहे हा 12व्या घुबड आलाय स्थानामध्ये. म्हणून. हा, मग तिथे तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये चांगलं फलित मिळेल. हा किंवा आता त्या व्यक्तीला जरा म्हणजे तिथे त्रास आहे किंवा त्याचं होत नाहीये काम, लॉस आहे, तर ज्या वेळेला मिथुनेत भावमध्याला रवी स्पर्श करणार त्यावेळेला त्याचं काम होऊ शकतं. हो, त्यावेळेला त्याचं काम होईल. कसं आहे तुम्हाला हो सांगतो मॅडम, आजची स्थिती जी बिझनेसची आहे ना, हो आता व्यावसायिक स्थिती जगभरामध्ये खराब आहे. अराउंड द वर्ल्ड हो एवढं कॉम्पिटिशन आहे. म्हणजे चांगले दिग्गज ज्यांचं लाखो करोड रुपये टर्नओव्हर आहे, त्या लोकांमध्ये शर्यत प्रचंड आहे. हो बँकिंग सेक्टर डबघाईला चाललेलं आहे. यदा कदाचित आपल्या याच्यामध्ये करन्सी बाबतीमध्ये कधीही काही होऊ शकतं. हो असं आहे. चांदी महाग होऊ शकते आणखी. हम्म. असं आहे. ओके. हा आणि म्हणून ती अमेरिकेची धोरणं सध्या बदलतायत ना सगळी, ट्रम्प सरकार हो, आल्यापासून. तर त्या येस. ह्याच्यात खूप एक्सपोर्ट करणारे लोक सफर झालेत आता. तशी एक कसं पत्रिका आहे आली की होती माझ्याकडे. हो हो, आता असं असतं ना मॅडम की बऱ्याच लोकांनी अगोदर मिठाई खाल्लेली हम्म. असते, हो त्याच्यानंतर आता चकली खायला लागते. शेअर मग मार्केट काय, सारखं. असंच आहे. खरंय. आणि आज याच्या पुढची डेव्हलपमेंट तर अतिशय खराब आहे. आमच्याकडे मुंबईला फिल्म इंडस्ट्रीमध्ये 1 लाख लोक बेकार आहेत. ओके. 1 लाख लोक बेकार आहेत. कॅटरिंग सर्व्हिसेस बंद झालेले आहेत. कॅटरिंग सर्व्हिसेस बंद झाल्या आहेत कारण लग्न आता होत नाहीत. विवाहाला एवढा खर्च केला जात नाही. हो कॅटरर्स लोक मोनोपॉलीचे पैसे 1-1 कोटी रुपये भरलेले आहेत लोकांनी. बापरे. हा, मी 1 कोटी फार कमी रक्कम सांगतो. 1 कोटी रक्कम जे स्वामित्व असतं ना, रॉयल्टी, हे कमी आहे. त्याच्यापेक्षाही जास्ती पैसे भरलेत. आमच्या समाजाचा हॉल जो आहे वनमाळी हॉल, त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे 40 लाख रुपये पर इयर. धंदा हो का न हो, तिथे त्याला द्यावंच लागतं 40 लाख रुपये. आणि जर बुकिंग नाही झालं तर लॉस आहे. बुकिंग काय, आता लोक हुशार झाले. आता लोक हुशार झाले, आता कॅटरर्सकडे जात नाही. असं आहे. कॅटरर्स आम्हाला जेवण नको आहे, तिथे हल्ली हॉलला तुम्ही सक्ती करू शकत नाही. असं आहे. म्हणून वेळ अतिशय बदललेला आहे. काळ बदलणार आहे. अच्छे दिन आने वाले है, असं पण आहे. लेट अस होप फॉर इट. बोला. ते फार अगदी व्यावसायिक माणसाने आता कुठली तऱ्हेची गुंतवणूक करूच नये. ना कन्स्ट्रक्शन मध्ये, ना शॉप मध्ये, ना मॉल मध्ये, कुठेही नाही. ना मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. असं आहे. ट्रान्झिशन पिरियड आहे थोडं. हा, आता फार रिस्की आहे. जे एस्टॅब्लिश लोक आहेत, उद्या समजा कोलगेट आहे, मी कालच माझ्या बायकोला विचारलं की कोलगेट शिवाय दुसऱ्या कुठल्या टूथपेस्टचं नाव ऐकलंस का तू? डाबर बंद झाली, पतंजली बंद झाली, विको फार कमी लोक वापरतात, 1% पण नाही. मग आता कोलगेट चाललेलं आहे, पण ते परदेशी लोक आहेत, त्यांनी सगळ्या जगातलं मार्केट खाऊन टाकलेलं. असं आहे. आणि टूथपेस्ट बनवणं म्हणजे साधा प्लांट नाही आहे, नंबर ऑफ करोड्स लागतात त्याला. आणि आपल्या देशामध्ये व्हेजिटेरियन टूथपेस्ट चालते. असं आहे.
बर, नेक्स्ट. ओके, थँक्यू. थँक्यू मॅडम. दुसरं कोणाला काही प्रश्न असतील विचारा. क्रिटिकल प्रश्न विचारा, लोकांना समजले पाहिजेत. सर हा नाही, बोला मॅडम. बोला बोला. लाभभावात पण कृत्तिका नक्षत्र 6:58 आणि धनस्थान तिथे कावळा आणि इकडे गिधाड, म्हणजे ह्याला जीवनात लाभ आणि धन कमी मिळालं का? नाही नाही, धनस्थानामध्ये घुबड आहे ना. घुबड नाही, कावळा आहे ना. नाही, घुबड आहे, घुबड आहे मॅडम. घुबड आहे. अच्छा, शिवरास आहे घुबड आहे. मॅडम, बघा नक्षत्र आहे. हो हो बघा हो नक्षत्र आहे. हो, घुबड. मग गिधाड मध्ये लाभामध्ये कमतरता आली असेल. हा, आता कसं आहे की धनसंग्रह आहे, कुटुंब आहे. फक्त धन पाहिलं जात नाही, कुटुंब पण पाहिलं जातं. आणि जर समजा लाभस्थानामध्ये गिधाड आलेला आहे आणि दशम स्थानामध्ये पण आलेला आहे, मग त्याकरता त्या ठिकाणी जो काही कार्य म्हणजे उद्योग करेल त्याच्यातून पाहिजे तसा लाभ त्याला मिळणार नाही. कारण गिधाड जो आहे त्याचं भक्ष मोठं आहे. कळलं का? कधी कधी काही वेळेला लाभ मिळण्यासाठी जर समजा दशम स्थान जर बलवान नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही बनवलेलं प्रॉडक्ट हे तसंच पडून असतं, तर तुम्ही काय कराल? माल विकला पाहिजे ना. हो हो सर. असं आहे. बाजारामध्ये मॅडम, यू विल नॉट बिलीव्ह, 1% प्रॉफिट मध्ये सामान विकलं जातं. 1%. हो सर, तुम्ही उदाहरणं देताय त्याचे नेहमी दिलेले आहे. सर, अजून मला एक विचारायचं होतं की भावमध्ये हा 8.8 डिग्री 47 आला आणि दशम भावाचा 6.3, तर तो जो फरक आहे तो तो विचारायचा होता मला. बोला बोला बोला. असं आहे, कर्क लग्नाला अश्विनी नक्षत्र दशम स्थानामध्ये येतं. कळलं का? हा जर भाव वाढला असता, जर पुष्यचा अश्लेषामध्ये गेला असता 23-24 अंशाला, तर त्या ठिकाणी दशम भाव जो आहे तो अश्विनीच्या दुसऱ्या चरणापर्यंत आला असता. कळलं? म्हणजे तिथे तो दशम भाव कमी झाला असता कर्क लग्नाला. मग जेव्हा लग्न भाव वाढतो त्यावेळेला दशम भाव यदा कदाचित, ज्याला आपण दक्षिण दिशा म्हणतो, ती कमी होते. आता इथे दशम भाव किती आलाय? 6 आलाय ना. हो. मग तो बॅलन्स आहे, म्हणजे 8 आणि 6 मध्ये 2 अंशाचा फरक आहे. पण जसा जसा तिथे कर्क लग्नाला भाव वाढत जाईल आणि सूर्याची स्थिती कशी असेल, तर सूर्याची स्थिती ह्या ठिकाणी लग्न स्थानामध्ये आहे. बरोबर आहे ना? हो. मग त्याला अनुसरून सुद्धा त्या ठिकाणी दशम भावाचं फलित मिळतं आणि तो भाव तिथे कमी जास्ती होतो. असं आहे. ठीक, ओके. मागे आपला जो उल्लेख झाला होता ना मॅडम, तर त्यावेळेला वृश्चिक लग्न होतं आणि वृश्चिक लग्न हे कालपुरुषाला अष्टम स्थानातलं लग्न आहे आणि त्याच्यामध्ये 15 डिग्रीच्या पुढे जर भाव गेला तर दशम स्थानामध्ये सिंह राशीचा भाव कमी होतो. मागे चर्चा झाली होती, माहिती तुम्हाला? आठवत आहे? नाही का? हो सर. आता एक कसं आहे सांगतो तुम्हाला मी. आता एक दिवस मी हे घेणार आहे फलित. तर बघा, जे देश इक्वेटरच्या खाली आहेत आणि आता जसं आपण, आपल्याला दक्षिण भारत म्हणजे श्रीलंका आहे, हे आपल्यासाठी दक्षिण आहे. बरोबर आहे की नाही? हो. हा, पण तुम्ही जर रामेश्वरमला गेलात तरी सुद्धा ते दक्षिण भारताचा तो भाग नाहीये. तर त्या ठिकाणी तो इक्वेटरच्या वरती असल्यामुळे तो उत्तर प्रभागात आहे. तर इथे इक्वेटर हा नॉर्थ आणि साऊथ मध्येच आहे. कळलं? हो. मग मॉरिशस हे जे आहे हे दक्षिणेला आहे, मडागास्कर दक्षिणेला आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया हे इक्वेटरच्या लेव्हलला आहे, पण ऑस्ट्रेलिया हे दक्षिण प्रभागामध्ये आहे. साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, मडागास्कर, मॉरिशस, सेशल्स अशा ज्या काही म्हणजे टापू आहेत, म्हणजे कंट्रीज आहेत,
ते दक्षिण याच्यामध्ये. म्हणून आपण गणित काढताना तुम्हाला शास्त्रीय परीक्षा तुम्ही दिली का? नाही नाही. भाव बदलतात ना, लग्न भाव सप्तम येतो ना, म्हणजे मॅथमॅटिक्स हा मध्ये करताना. हा नाही नाही, असं आहे मॅडम, करावं लागतं. हा शास्त्री केलं असेल तर त्याला उत्तर भाग आणि दक्षिण माहिती असेल. नाही हो. केलं सर. कुलकर्णी मॅडमला माहिती असेल. काय कुलकर्णी मॅडम किंवा शिंदे? होय सर. बरं, ठीक आहे. आणखी काही कॉल विचारायचं? एनी क्वेश्चन्स? बोला. सर मी एक विचारू? हा बोला. थोडस अजून माझा गोंधळ मनात असा आहे सर, आता आपण परदेश म्हणजे काय बाहेरच्या ह्याच्यात काय शब्द आठवत नाही मला. आपण बाहेरच्या देशाशी काही सप्लाय वगैरे करतो त्या इम्पोर्ट संबंधी एक्सपोर्ट. बघितलं. इम्पोर्ट एक्सपोर्ट. हा, इम्पोर्ट एक्सपोर्ट. तर तेव्हा त्याचा आता आपण बघितलं की 12व्या स्थानामध्ये रवी जेव्हा भावमध्याला स्पर्श करेल तेव्हा त्याला त्या ह्याचं फलित मिळेल. पण समजा, हा बोला 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 तुम्ही. सर बोला तुम्ही याच्यावर. नाही हरकत नाही, मला माझ्या लक्षात आहे, तुम्ही समजा बोला. एखाद्या व्यक्तीची नोकरी गेलेली आहे, नोकरी गेली आणि त्याला नोकरी पुन्हा केव्हा मिळेल. आता नोकरी मिळेल याचा अर्थ त्याचं इन्कम सोर्स केव्हा चालू होईल असा त्याचा प्रश्न आहे. आणि आपण आता रवीचा प्रश्न घेऊ, रवीचं गोचर घेऊन आपण बघतोय. तर समजा कन्या लग्नाची पत्रिका आहे आणि आत्ताच्या पोझिशनला कर्केमध्ये रवीने एंट्री केलेली आहे. आता त्याचा समजा जो काही भावमध्य हे पत्रिकेमध्ये आपल्याला दिसेल त्या ह्याच्यामध्ये कर्केमध्ये तो जेव्हा स्पर्श करेल तेव्हा त्याचं इन्कम सोर्स चालू होईल असं आपण म्हणू शकतो का? कारण आता दशम स्थानातून तर रवी सुटला. नाही नाही, आता ऐका. हा आता आपण तुमचा नोकरीचा प्रश्न आहे, हा त्या नोकरीच्या प्रश्नामध्ये आपण जेव्हा बघतो त्यावेळेला तो धनत्रिकोण आहे. हो, म्हणजे धनस्थान, षष्ठस्थान आणि दशमस्थान. दशमस्थान हो. हे 3 ऑफिशियल हाऊसेस आहेत. हा, त्याच्यानंतर एक्स्ट्रा आपल्याला ऑप्शन आहे. ऑप्शन तिथे 12व्या स्थानाचं आहे. आता त्या ह्याच्यातून जेव्हा तुम्ही षष्ठस्थान, धनस्थान आणि दशमस्थानाचा विचार करता तर त्या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन आहेत की तिथून जाताना. आता तुम्ही एखादं लग्न सांगितलं, एखादं लग्न सांगा, मी तुम्हाला सांगतो. कन्या म्हटलं, कन्या लग्न. बरं ठीक आहे. कन्या लग्नाला त्या ठिकाणी धनत्रिकोण जो आहे तो कुंभ मिथुनेचा येतो. कळलं? आणि तूळ, बरोबर. आता जर समजा कुंभ मिथुनचा जर आला तर त्या ठिकाणी जून महिना आला, ऑक्टोबर महिना आला आणि मार्च महिना आला. तर हे 3 तुम्हाला रेग्युलर पाठ झाले. त्याच्यानंतर ऑप्शन 12वं स्थान आहे, म्हणजे तिथे जर कन्या लग्न म्हणजे तिथे सिंह रास आली म्हणजे ऑगस्ट महिना आला. तर अकॉर्डिंग टू लग्न डिग्री त्या 12व्या स्थानात किती अंशाचं लग्न आलं असेल आणि तिथून जेव्हा रवी भ्रमण करत असेल तर ती तारीख तुम्ही त्याच्यावरून काढू शकता. तो ऑप्शनचा पार्ट आहे. ऑप्शन हा जो विचार मी तुम्हाला सांगतो, ऑप्शन आणि फ्युचर. आता शेवटी यू आर आस्किंग अबाउट द फ्युचर, इजंट इट? होय. हा, शेअर ट्रेडिंग मध्ये सुद्धा ऑप्शन आणि फ्युचर असतात. होय. मग तशाच प्रकारे ज्योतिष मध्ये सुद्धा ऑप्शन आणि फ्युचर आहे. शेवटी आपल्याला इथे सायन्स नाही का? हा, असं आहे. एनिवे आता बराच वेळ झालेला आहे. चव्हाण मॅडम, युअर ओपिनियन. हो सर, आहे. सर नमस्कार तुम्हाला आणि सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार.
आपण सर्वजण आतापर्यंत सरांकडून अनेक वेगवेगळे विषय शिकलो आहोत. नंतर प्रत्येक विषयाची ऍडव्हान्स लेवल पण शिकलेलो आहोत. आता हा वेगळा विषय म्हणजे पंचपक्षी आहे. पंचपक्षीची खोलवर माहिती पण घेतलेली आहे. रवीचं गोचर बघायचं, भावमध्याला स्पर्श करेल तो पक्षी ऍक्टिव्हेट होईल त्यावेळेला. नंतर 15 अंशाच्या आतल्या भागात आहे म्हणून भाव तेच, पण जास्त डिग्री आली तर दशम भाव कमी कमी होत जातो. बाकी भावमध्याला पहिल्या भावमध्यामध्ये घुबड आला. बाकी तारीख सगळ्या महिन्याची 22-23 अशीच येणार. दर महिन्याला पुढे पुढे सरकत जाणार. 30 तारीख पहिल्या ह्याला घुबड आहे, दुसऱ्या भावामध्ये उल्लू आहे, तिसऱ्यात कावळा आहे, नंतर चौथ्यात कावळा पण आहे. कावळा आहे, पाचव्यात कोंबडा आहे, सहावा कोंबडा असा, नंतर पण मोर आहे. कोंबडाच आहे. मग मोर मोर आहे, आहे गिधाड 2 वेळा, आहे, अश्विनी आणि गिधाड. कृतिका, गिधाड आहे, आणि नंतर शेवटी घुबड आहे. आणि तारखा त्याच ठेवून हे करायचं. नंतर अं, रवी जेव्हा चतुर्थ चरणात वगैरे ग्रह असेल तर आपल्याला फार कमी कला मिळतात. तर रवी 1 तासामध्ये 2.5 कला जातो. तर 47 समजा कला असेल तर 18 तास आपल्याला मिळतील. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. तर खूपच छान आणि भावमध्य घेऊन पंचपक्षीचं शिकवण हा आगळा वेगळा विषय आहे आणि खूप छान पद्धतीने सांगितलं. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, आभार, सगळं काही. थँक्यू. थँक्यू. आणखी कोणाला काही बोलायचं आहे? सर एक शंका होती, विचारू का? मी तुमचीच वाट बघत होतो. बोला. सर आता मगाशी जे स्पोर्ट बद्दल बोलला ना तुम्ही, तर मी ऑनलाईन त्याची जी डेट पाहिली तर 11 जुलै 2006 आता ऑनलाईन मध्ये ती काय कितपत बरोबर आहे माहित नाही, पण संध्याकाळी 6:24 ते 6:35 पर्यंत त्या घटना घडल्या असं मला तपशील त्याचा असा भेटला. आणि त्यावेळेस कृष्ण पक्षच होता. आणि जर या टायमिंग प्रमाणे जर कुंडली काढली तर धनु लग्न होतं सर त्यावेळेस. आणि धनु लग्नाच्या ह्याच्याप्रमाणे चंद्र हा मकरेत होता. आणि हर्षल, इथे आपण हर्षलचा पण विचार करणार तर तो कुंभेत हर्षल होता 3य स्थानामध्ये. आणि आता आपण शनीची पोझिशन त्याबद्दल की इतक्या वर्षानंतर रिझल्ट लागला, त्यामुळे मी विचार करत होते की एवढ्या वर्षानंतर रिझल्ट लागला तर तेव्हा शनी कर्केमध्ये होता. बुध शनी मंगळ एकत्र कर्केमध्ये हा धनु लग्नाला अष्टमात होता. आणि याच तत्वात जेव्हा शनी आलाय तेव्हा त्याचा रिझल्ट आलेला आहे. म्हणजे त्यावेळेस कर्केत होता, आता तो मीनेमध्ये आहे. म्हणजे पुन्हा इथे कायद्याचा संबंध आला. आणि सर आता जे आपला विषय जो चालला होता की पंचपक्षी आणि या ह्याच्यामध्ये तो भाव आपण जर पाहिला तर त्याच्यामध्ये सर इथे मला एक असं वाटत होतं की सर चंद्र म्हणजे जनमानसं असा विचार करायचा ना सर, जेव्हा आपण या रिलेटेड विचार करतो. पब्लिक प्लेस. पब्लिक प्लेस. येस. हा, आणि तो गिधाड या ह्याच्यामध्येच आलेला आहे असं मला एक जाणवलं सर. म्हणजे बरोबर आहे, बोला. हा, म्हणजे सर मला एवढं कळलं ते असं की म्हणजे त्या दिवशी ती घटना घडली आणि त्यावेळेस म्हणजे या पक्षीप्रमाणे आणि भावमध्ये बिंदू बघितला तर काय आहे आणि तो म्हणजे कशा रीतीने गेला म्हणून ही घटना घडलेली असावी असा मी विचार करत होते. म्हणजे शनीप्रमाणे. आणि त्याचबरोबर म्हणजे ज्यावेळेस तो स्फोट झाला त्यावेळेस चंद्र जेव्हा पब्लिक प्लेस आणि जनमानसांचा विचार करतो तेव्हा चंद्राचा विचार करतो, हा एक हे होता. त्यामुळे ते असं वाटलं मला. येस येस, इट इज थँक्यू पॉसिबल. सर. येस. आता कुबल मॅडम तुम्ही समारोप करा. करते. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. तर सर आज तुम्ही वेगळा पण हटके पण अतिशय छान भावमध्य, पण आधीच मी सगळ्यांच्या तर्फे मला वाटतं सगळ्यांना पण इच्छा असणारच, हे भावमध्य लगेच नका संपवू. अजून आम्हाला 2 किंवा 3 क्लास हवे आहेत भावमध्यावर. आज तसं छान कळालंच आहे, पण मला असं वाटतं सगळेच जण होच म्हणतील. तर तुम्ही घ्यावं अशी म्हणजे आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे. मी सगळ्यांना न विचारताच त्यांच्यातर्फे सांगते.
तर आज आपलं म्हणजे हे आता कर्क लग्नाची पत्रिका होती, मग आपण ते भावमध्य काढले. तर म्हणजे पहिल्यांदा म्हणजे लग्नालाच घुबड पक्षी आला भावमध्याप्रमाणे. मग तिथे आपण म्हणजे ते किती अंशाचं आहे, तर जशा चव्हाण मॅडम म्हणाल्या ना, साधारण 22, 23, 25 पर्यंत फार फार तर तारीख येते. पण आपण त्याच्याच बरोबर त्याला मिळालेलं नक्षत्र बघायला हवंय. म्हणजे तो नक्षत्र म्हणजे काय सुरुवातीला आलंय की चौथं म्हणजे लास्टला, मग त्याप्रमाणे आपल्याला एक्झॅक्ट तशी म्हणजे डेट पुढे वाढवायची की किती तासच फक्त असं मिळेल. तर आता मी एवढं नाही ते सांगत, ते सगळ्यांना कळालं असेल, ते ऐकतील सुद्धा. तर इथे घुबड आला म्हणून ह्याचं म्हणजे त्या तारखेला साधारण इथे 25 जुलै आपण काढली. तर म्हणजे प्रथम स्थानाचा पक्षी चांगला आलाय म्हणून त्या त्या स्थान परत म्हणजे ह्या प्रथम स्थानाचा जो काही त्या जातकाचा प्रश्न असेल तर त्याला म्हणजे चांगलं फळ मिळेल असं. धनस्थानात पण घुबड आहे, तर तिथे पण म्हणजे कौटुंबिक प्रश्न असतील तर ते सुटतील, किंवा काही धनाचं असेल तर ते पण सुटेल. तर ते केव्हा, तर ती तारीख आता सगळ्यांना येते काढता, मला असं लक्षात आले ते त्याच्यावर. कारण मोस्टली मी पण लिहून ठेवले ना सगळ्या तारखा, तर आयदर 22, 25 अशाच साधारण येतात. आणि त्या नक्षत्राचं चरण बघून आयदर त्या वाढतात किंवा काही तासच मिळतात असं. हा, कारण ते आपण चित्राचं करेक्ट. सांगितलं, इथे कृत्तिका पण येस, 4 आहे येस, तिथे. आणि मग बरोबर. आता थर्ड स्थानात म्हणजे कन्या रास आहे, पण तिथे मात्र कावळा आहे. तर मग हा कावळा त्यावेळेस म्हणजे आपले काही कामं असतील म्हणजे तिसऱ्या स्थानाच्या संदर्भात, किंवा काही दुःख असेल तर ते निवारण व्हायला वेळ लागेल. तर ते आपण त्याच्याप्रमाणे काढायचं. तो जे नक्षत्र आले म्हणजे किती म्हणजे सुरुवातीला आलाय काळ की एकदम लास्टला ते नक्षत्र गेलं त्याप्रमाणे. आणि मग नंतर आता चतुर्थ स्थानात पण कावळा आला, तर तिथलं पण फलादेश म्हणजे निगेटिव्ह मिळेल का, तर त्या पक्षांनुसार आपण हे करतोय. आणि मग आता पंचम स्थानात कोंबडा मिळालाय. आता हे पटकन सांगते, म्हणजे पंचम स्थानात कोंबडा आहे, षष्टम स्थानात कोंबडा आहे, सप्तम स्थानात कोंबडा आहे. म्हणजे ह्या स्थानाचे जे जे प्रश्न असतील तर ते त्यांचं सगळ्यांचं उत्तर म्हणजे पॉझिटिव्ह मिळेल असं आपण सांगतो. साधारण पंचम स्थानाचं म्हणजे संततीच्या संदर्भात असेल तर पॉझिटिव्ह मिळेल. षष्ट म्हणजे संततीचं धनस्थान म्हणून ते पण चांगलं मिळेल. किंवा त्या स्वतःच्या जातकाचाच जर नोकरीच्या संदर्भात प्रश्न असेल तर आपण त्याला प्रमोशन मिळेल या काळात असंही सांगू शकतो. सप्तम स्थानात कोंबडा आलाय तर समजा लग्नाच्या म्हणजे ह्याच्यातला असेल जातक त्या वयातला, तर ते लग्नाला पण म्हणजे पॉझिटिव्ह असं आपण उत्तर देऊ शकतो. त्याच्यानंतर अष्टमात आणि भाग्यात इथे पण मोर आले, तर त्यामुळे या मोरांचं पण फलादेश पॉझिटिव्हच मिळेल सर असं आपण सांगितलंय. कारण अष्टमात आपण संग्रही असणारे धन पण बघतो, तर त्या धनाचा उत्तम फलादेश मिळेल. आणि इथं भाग्यात पण मोर आलाय, तर म्हणजे भाग्यालाही चांगली चालना मिळेल. किंवा आपण धार्मिक यात्रा आपण म्हणतो, तर त्या दरम्यान करा असं पण आपण सांगू शकतो. मग नंतर दशमात आणि लाभात गिधाड आले, तर इथे मात्र त्या जातकाला म्हणजे समजा तो व्यवसाय करत असेल तर तिथे थोडा व्यवसाय म्हणजे असं डाऊनफॉल येईल. आणि त्यामुळं लाभात पण गिधाड आहे ना, तर लाभ पण कमी मिळतील असं. मग व्ययात परत घुबडच आलंय, तर तिथला फलादेश चांगला मिळेल. म्हणजे जो काही व्ययाच्या संदर्भात त्यांचा प्रश्न असेल तो असं. आणि ह्या तारखा तर आता सगळ्यांना कशा काढायच्या कळाल्या. मेन त्या तारखा त्या म्हणजे अंशावरनं ज्या म्हणजे ह्याला तो मध्यभाव आहे त्याच्यावरनं काढायचं. आणि तिथलं नक्षत्र मेन बघायचं, म्हणजे नक्षत्र आरंभी आहे, मध्यावर आहे की लास्टला आहे, त्याप्रमाणे त्या म्हणजे काही दिवस मिळतील किंवा काही तास मिळतील. तर म्हणजे एकदम छान 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 खूपच छान क्लास झालाय. पण तरी सुद्धा सगळ्यांनी सांगा सरांना, आम्हाला अजून एक तरी कमीत कमी लेक्चर ह्या भावमध्यावर घ्यावं अशी मी सगळ्यांतर्फे तुम्हाला विनंती करते. सर अतिशय उत्तम. माझं तर हे लाडकंच आहे पंचपक्षी, पण त्याच्यावरनं एवढं भावमध्यावरनं आपण इतकं अॅक्युरेट म्हणजे प्रेडिक्शन देऊ शकतो, म्हणजे हे हॅट्स ऑफ. तर थँक्यू सर, कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन. धन्यवाद. अप टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज थँक्यू. ग्रॅटिट्यूड. सगळ्यांच्या संमतीने मीटिंग एंड करतो. धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. तर मॅडम म्हटले तसं अजून याच्यावरती घ्या सर. नाईट सर. हो हो.